जाऊया नेटफ्लिक्सच्या कोडला. ह्याचं ॲडव्हान्सवाला कोड आम्ही तुम्हाला शेवटी दाखवतो की कसा दिसणार तो, किंवा तो रन करून दाखवू, ॲक्च्युअल ॲप्लिकेशन काय शिकणार आहोत. चला थोडं नेटफ्लिक्सचं आहे ना, फक्त पहिला पार्ट अर्धा तास पण नाही लागणार समजायला, बाकीचं सोपं आहे. सोपं म्हणजे 5 मिनिटं 10 मिनिटाचा कोड असेल पुढचा, कारण हे जे सेम वापरलंय ना तसंच्या तसं आहे. फक्त 2 माणसं आहेत, जो ऑटोमॅटिकली टक 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 पुढे जातो तो तेवढाच समजून घ्यायचा, बाकी सेम आहे सगळं. चलो लिहिशील ना. चलो आता आहे ना, आता जरा पटापट कोड आणूया बाय डिफॉल्ट वाले. ठीक आहे, चला लिहि रे पटापट. चला वॉइड मेन सांगा काय लिहायचं आत, बोला. माय ॲप लिहावं लागेल कारण स्टेटलेस पाहिजे. चला माय ॲप आलो, माय ॲपच्या इथे पुढे रन ॲपला एरर का नाही देते आता, जा रे स्क्रोल कर वरती. एरर, अरे बोला ना, आली का आता. तुम्ही म्हणाल की का नव्हती येत, ते लोडच कम्प्लीट नव्हतं झालं बघा ना. काही लोकांना नवीन कॉन्सेप्ट आतापर्यंत येत होती. ऐका, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही ना एखादा प्रोजेक्ट बनवता ना, जेव्हा डिपेंडन्सी असतात तेव्हा तुम्हाला इंटरनेट कनेक्शन ऑन लागतं बरं का, हे लक्षात ठेवा. फ्लटर इन्स्टॉल करायला गेला, इन्स्टॉल काय घरातल्या घरात होणार नाहीये, नेटवरनं तुम्हाला डाउनलोड होणार ना पॅकेजेस वगैरे, तर लक्षात ठेवा इंटरनेट कनेक्शन लागतं. आम्ही खूप वेळा असं बघितलंय, काय काय लोक इन्स्टॉल करतात आणि आम्हालाच मेसेज करतात अजिबात इन्स्टॉल होत नाहीये आणि इंटरनेट कनेक्शनच नसतं. मग आम्ही त्यांना विचारतो नेट चालू आहे ना, नंतर नाही. तुझ्या म्हणजे डिपेंडन्सीज आणणार कुठनं बाळा, म्हणजे हा प्रश्न आहे, फक्त भाषा वेगळी आहे. चला असो. चला हां, आता तुम्ही नोटीस केलं का, आता फास्टर डेव्हलपमेंट बघायचंय का, बघा. हां, हे दिसलं का आता, कधी लिहिलंय कोडा इथं, एक कॅन्सल करे जरा 1 मिनिट. स्टेटलेसवाला माणूस आणूया. ठीक आहे, माय ॲप स्टेटलेस बनवायचा ना. चला STSLT स्टेटलेस दिसला, एंटर केला, ऑटोमॅटिकली कोड आलाय. इथं प्लेस होल्डरच्या जागी मटेरियल ॲप येईल की नाही, बाकीचा कोड सेमच आहे. चला मटेरियल ॲप सेमीकोलन, थांबा हळू जाऊ. आता काय फायदा मग एवढं शिकलो 2 दिवस तर. ठीक आहे, चला ऐका, आता मला सांगा हा स्टेटलेस आहे की नाही. इथून आपल्याला स्टेटफुल पाहिजे कारण नेटफ्लिक्समध्ये चेंजेस होणार आहेत. मग आपण होममध्ये डायरेक्टली इथं नेटफ्लिक्स ॲप लिहूया का. चला होम नेटफ्लिक्स ॲप. प्लीज लक्ष द्या, खूप भारी आहे बरं का, याच्या कलरवरती सगळा गेम आहे, एकदम मस्त. ठीक आहे, चला जाऊ. आता सांगा हा स्टेटफुल आहे की स्टेटलेस. स्टेटफुल. मग ह्याचा बिल्ड कुठे असेल, स्टेट नावाच्या क्लासच्या आतमध्ये. गुड, चला आणूया का डायरेक्ट स्टेटफुल. STF एंटर, आला कोड. फास्टर डेव्हलपमेंट. काय काय डेव्हलपर एवढे फास्ट डेव्हलप करायला लागले ना, एका दिवसात प्रोजेक्ट डिप्लॉय करतात. एका दिवसात 5-5, 6-6 लाखाचं ॲप्लिकेशन. ते कोड करून करून त्यांच्याकडे ऑलरेडी कोडचा सेटअप असतो, बॉयलर प्लेट कोड म्हणतात त्याला. एवढे धडाधड ॲप्लिकेशन बनवतात ना एका दिवसामध्ये. 2-3 जण मित्र असतील ना सोबत, 2-4 दिवसातच देतात उरकून. समोरच्या क्लायंटला विचारतात घाई आहे, जास्त पैसे लागतील. क्लायंट कसं बोलतो की मग काय, हे काय सांगतात क्लायंटला, बोलतात मग मी 4-5 लोक एक्स्ट्राचे घेऊन काम करेन. 4-5 लोक घ्यायची गरज नाही, तो एकटा, त्याच्याकडे ऑलरेडी बरेचसे कोड असतात. कारण सेम ॲपमध्ये बघितलं का, कलर चेंज होतात, थीम चेंज होतात, पण गोष्टी तर बऱ्याचशा सेमच आहेत. धडाधड कोड, स्वतःचेच कोड कॉपी पेस्ट करतात ते, आणि क्लायंटला बोलतात 3 दिवसात तुला ॲप देऊन टाकतो, 7-8 लाख दे. क्लायंट खुश का असतो, क्लायंट बोलतो 3 दिवसात ॲप भेटणार, 20-25 लोकांची टीम लावलेली असेल आणि एकट्याचीच टीम. हे मी म्हणतोय. आणि आता काही लोक बोलते सर हे खरंच पॉसिबल आहे का. आहे पॉसिबल, ज्याला कोड येतो ना त्याच्यासाठी सगळं पॉसिबल आहे, पण इथे डिपेंडन्सी नसावी. तुमचा लॉजिकमध्येच गोळ आहे. तुम्ही म्हणा इफ मध्ये काय लिहू, एल्स मध्ये काय लिहू, गरीब असा. ठीक आहे, त्यामुळे म्हणतोय कोडिंग करा, कोड केल्याशिवाय होणार नाही. चला आलो इथे, चला फास्ट करूया आता. चला स्कॅफोल्ड. स्कॅफोल्ड माहिती आहे ना, व्हाईट स्क्रीन. चला ॲप बार आणूया. अरे नेटफ्लिक्समध्ये ॲप बार नाही आहे ना, मग दाखवतो नेटफ्लिक्स. हे दाखव रे, नेटफ्लिक्सचं रन करून दाखवतो का कोड दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये. पण स्क्रीनशॉटमध्ये तो स्लायडर नाही ना दिसणार. काय करतो, हे बघा आधी नेटफ्लिक्सचा कोड, हे कोडपेक्षा आधी नेटफ्लिक्सचं ॲप कसं दिसत होतं ते तरी बघा, जे बनवायला चाललोय आपण. चलो, मलाही कळतंय आता भूक वगैरे लागली असेल, थोडा अर्धा तास
थोडं अर्धा तास पण नाही लागणार आहे, संपून जाईल लवकर. कारण याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट आहेत ना त्याच्यातल्या 2च कन्सेप्ट नवीन आहेत. करोजल स्लायडर म्हणून एक कन्सेप्ट आहे आणि डॉट इंडिकेटर, ते खाली डॉट 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 येतात ना तेवढे. आणि करोजल स्लायडर म्हणजे ते ऑटोमॅटिकली स्लाइड करतात ना, ते 2च कन्सेप्ट आहेत. त्या शिकवाव्या पण नाही लागणार, त्या डायरेक्ट तिथे लिहायच्यात आपल्याला, ते तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसत जाईल. ठीक आहे, हा फास्ट लिहेल तिथे कोड, पण तुम्हाला समजलं पाहिजे बरं का काय लिहितोय ते. ठीक आहे, चला एक काम कर रे, हे बघा हे ऑलरेडी आहे आपल्याकडे कोड नेटफ्लिक्सचा, तो मी तुम्हाला दाखवत नाही, तो रन करून दाखवतोय, कारण आपल्याला कळलं पाहिजे ना आपण काय बनवणार आहोत. ठीक आहे, चला तुम्ही इमॅजिन करा, आता तुम्हाला दिसेल ना, तुम्ही म्हणाल अरे एवढं भारी कसं बनतं. आणि कोड बघा ना, लाईन 400 लाईनचा कोड आहे. ठीक आहे, किती लाईनचा कोड आहे? पण तुम्ही म्हणाल 400 लाईन लिहायला आता ह्याला किती दिवस लागणार. काळजी करू नका, ऑटो कोड येतो माहिती आहे ना, मग आपण तोच कोडचा फायदा घेऊया आणि त्या गोष्टी पटापट पटापट लिहूया. जिथे मला वाटते की सांगायला पाहिजे एक्स्ट्राचं तिथे मी तुम्हाला सांगेन. बाकी डिझाईनवरतीच गेम आहे माहिती आहे का नेटफ्लिक्सच्या ॲपचा. नेटफ्लिक्स तुम्ही लोक चांगलं बनवू शकता, UI. ठीक आहे, नेटफ्लिक्सचं ठीक आहे, असं चुकीचं नका घेऊ, खरं खरं बोलतोय. कारण बघा ना, हे डिझाईन वगैरेच्या गोष्टी बारकाईने बघणे असतं. आमच्याकडे असं नाही, घातलं टी शर्ट कालचं चालू आलं, चला आजचं लेक्चर असं आहे आपलं. यांच्या साईडला असं नाही, हे 6 वाजताच 9चं लेक्चर आहे, 6 वाजता उठून. आपल्या इथं 9ला लेक्चर आहे, 9लाच उठलाय असं आहे. तो म्हणा पाणी मारायची पण गरज नाही, आपण फ्रेशच आहे. असे आपले मुलं आपली. ठीक आहे, चला असो. बरं लक्ष द्या इथे, थांबा. नेटफ्लिक्सवाल्यांनी आपल्याला कोड नाही दिलाय बरं का, आपण लिहिलाय तो UIचा कोड. आणि तो ॲडव्हान्सवाला नेटफ्लिक्सचा पण कोड आहे, तो पण दाखवतो तुम्हाला. आपणच लिहिलाय तो, कुठनं उचललेला नाहीये कोड. हेच आपण ॲपमध्ये शिकणार आहोत. चला हे बघा, बघा रे, एका एका कंटेनरवरनं आज आपण केवढ्यापर्यंतचा कोड शिकायला लागलोय. ठीक आहे, हे ते दिसतं चेंज होते ना ऑटोमॅटिक, त्याला करोजल स्लायडर असं म्हणतात. हा काय करतोय, पुढच्या इमेज आणतोय आणि हे डॉट डॉट आहे ना, याला डॉट इंडिकेटर म्हणतात. जी मध्ये इमेज आहे ती पुढे येते की नाही, तुम्हाला माहिती आहे का ही पुढे काय येते, त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतो की हा तुला फ्रंटला आणायचं का. आपण यस म्हणलं त्याला ट्रू, तो म्हणतो ओके घे. असं दिसताना असं वाटतं ना कसलं जबरी पुढे येतोय, काहीच नाही, एकच लाईनचा कोड आहे त्याच्या आतमध्ये तो. अरे म्हणजे हे डॉट बघा ना, इथे ग्रे आहे, जे स्क्रीन आहे त्याच्यासमोर तो डॉट आहे. आता ही स्क्रीन आहे तर तिसरा डॉट चालू झाला, चौथा असेल तर चौथा. आता तुम्ही नोटीस करा, मला सांगा हे कम्प्लीट दिसतंय का खालीपर्यंत? नाही. मग याला स्क्रोल करतोय बघ ना आपण, दिसतंय का? याला सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू असं म्हणतात. उभा पण स्क्रोल असतो, आडवा पण स्क्रोल होतो, माहिती आहे ना. मग आता हे पण बघा स्क्रोल होते साईडला इकडे. आपण करू शकतो की नाही असं? काही ठिकाणी ऑटोमॅटिक स्क्रोल दिसतो तुम्हाला आणि काही ठिकाणी आपण स्वतःहून स्क्रोल करतो. अरे यार, ॲप नेटफ्लिक्स किती लोकांनी वापरलंय, म्हणजे बेसिक ॲप्लिकेशन. आतवर करा, हे तुम्ही बघितलेलं असेल ना असं इकडे सगळं. आता मी खरंच सांगू का, प्लीज ऐका. हे जे दिसतंय ना भारी, ते फक्त त्या इमेजेसमुळे दिसतंय, कोडमध्ये अजिबात दमच नाहीये. सिरियसली सांगतोय. हे जे तुम्हाला सांगा, इमेज आपण बनवली का? नेटफ्लिक्सवाल्यांनी बनवली नाही, तेच बोलतोय, त्यांनी पण ॲप असंच बनवलंय. आता बघा ना, हा तुम्ही म्हणाल सर हा ॲप बार आहे का? हा ॲप बार नाहीये, म्हणजे यांच्याकडे ॲप बारच नाहीये, डायरेक्ट हा बॉडी आहे. मग आपण काय करूया, आपण तरी कशाला ॲप बार लिहायचा, आपण पण डायरेक्ट बॉडीमध्येच कोड लिहूया. पण बॉडीमध्ये कोड लिहिला ना तर तो इथे चिकटून येणार की नाही? चिकटून येणार ना वरती. मग हा एन इथे कोपऱ्यात गेलेला असेल, हे वरती आलेलं असेल, मग ह्याला काय सांगूया, वरून थोडंसं खाली सरक. याच्यासाठी आपल्याला पॅडिंग वापरता येतं. पॅडिंग म्हणजे काय ते ना, पॅडिंग म्हणजे कोडला जरा शेजारनं जागा देणे. 1 मिनिट थांबा. काय बनवायचंय हे कळलं, मग बनवायला घेऊया. आता एक सांगतो गोष्ट, टेन्शन लय घ्यायचं नाही. ह्या इमेज आहेत ना सगळ्या, म्हणजे ह्या इमेजची लिस्ट असेल. अरे लिस्ट असेल ना, हा लिस्ट असेल. ठीक आहे, आता इथे जरा स्क्रोल कर, कंटिन्यू वॉचिंग. ठीक आहे, हे बघा ह्या पण काय आहेत, इमेज. पण तुम्ही नोटीस करा, ह्या इमेजच्या खाली त्या इमेज फोटो, त्या मूवीचं नाव पण आहे. अरे कळतंय का? मग इथं मॅप आहे, हा इमेज आणि व्हॅल्यू, त्याचं काय नाव आहे ते मूवीचं, म्हणजे हा की व्हॅल्यू पेअर असेल की नाही. एक असेल पहिला इमेज आणि दुसरं असेल त्या मूवीचं नाव, हे म्हणजे लिस्ट ऑफ मॅप आहे. परत ह्याच्याकडे या, पॉप्युलर ऑन नेटफ्लिक्स.
हा गोष्ट आहे, याच्या आतमध्ये आला. परत काय, इमेज आणि नाव आहे, म्हणजे हे काय झालं, लिस्ट ऑफ मॅप आहे. आणि लिस्ट ऑफ मॅप मी तुम्हाला आत्ताच शिकवला होता. कळलंय नक्की? तुम्ही इमॅजिन करा, मी परत सांगतोय, खरंच तुम्हाला आता हे दिसेल की कळतंय, पण खरंच तुम्ही स्वतःहून कोड लिहू शकत नाही लगेच 2 दिवसामध्ये. पण थोडेसे पेशन्स ठेवले तर जमू शकतो. चला स्टार्ट करूया कोड लिहायला. चला डिलीट करूया सगळं. फक्त आता आपण ज्या इमेजची जी फोटोज आहेत ना, ते आपण नेटवरनच घेणार आहे. सो ते आपण ऑलरेडी लिंक ठेवलेल्या आहेत, त्या डायरेक्टली वापरू शकतो. चला स्टार्ट करूया. हे लक्ष द्या बरं का. चला सुरुवातीपासून वरती जा, बोला पटपट. आता तुम्ही जेवढं फास्ट बोलाल ना, तेवढं मला फास्ट शिकवता येईल. हा स्लॉट मधल्या गोष्टी चेंज झाल्यात का? वॉइड मेन म्हणजे एंट्री पॉइंट आहे. एंट्री पॉइंट मध्ये आपण कुठला ऍप बनवतोय? फ्लटरचं. म्हणून आपण कोणाला कॉल केला? रन ऍप. रन ऍप मध्ये आपण माय ऍप आधी पिक्चर मध्ये आणलं, कारण स्टेटलेस विडजेट पाहिजे. त्याच्या आतमध्ये आपण बोललो नेटफ्लिक्स. आणि नेटफ्लिक्सचं ऍप आपलं स्टेटफुल आहे की स्टेटलेस आहे? स्टेटफुल आहे, कारण ते चेंज होतंय. ठीक आहे, मग चला स्टार्ट करूया. मटेरियल ऍप लिहिलंय, स्कॅफोल्ड लिहिलंय. आता तुम्ही मला सांगा, स्कॅफोल्डच्या आतमध्ये ऍप बार लिहावं लागेल का? का नाही लागणार? गरज नाहीये. चला बॉडी, हे डायरेक्ट सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू वगैरे लिहू नको. ठीक आहे, एक एक एरर सहित जाऊ दे. ठीक आहे, चलो बॉडी. कॉलम, कॉलम आहे ना सगळं, बघा ना, एका खाली एक आहे. म्हणजे काय, आधी कॉलम, कॉलमच्या आतमध्ये रोज पण आहेत. ते तुम्ही बघितलं का? वरती आपल्याला असं दिसतं, होम दिसतं, टीव्ही सिरीज दिसतं, टीव्ही शोज दिसतं, मूवीज दिसतं, सिरीज दिसतं. आणि आपण त्याला स्क्रोल करतो, ते अंडाकृती असं दिसतं, सर्क्युलर. क्लिक केला त्या होमवर जाणार. ठीक आहे, पण आता आपण लॉजिक नाही लिहित आहे, फक्त आपण UI बनवतोय. ठीक आहे, फ्लटरमध्ये काय बनवतोय? UI. चलो स्टार्ट. बघा, नोटीस करा इथे. पहिल्यांदा काय बनवतोय माहितीये का? तो नेटफ्लिक्सचा एन दिसला का कोपऱ्यात? त्याला आधी आणूया. चला, इमेज डॉट कुठनं आणणार? नेटवरून. याला ना इमेज डॉट नेटवर्कला पॅडिंग वगैरे नको देऊ, तो एरर दिसू दे. एन मोठा दिसेल ना तो. ठीक आहे, कॉपी कर इमेज. नेटफ्लिक्स लोगोची बघा ही लिंक आहे, उचला आणि तिथे नेऊन ठेवलं. नीट लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. तुम्हाला कळेल की आपण जो कोड आतापर्यंत लिहिला ना, त्याचाच वापर करतोय. ठीक आहे, हां, आता ह्याला रन करूया. एन आला ना, एन. पण मी त्याला दिलं का तू एवढ्या साईज मध्ये बस, तर तो अख्खं घर घ्यायचा ट्राय करेल. ठीक आहे, बघा. मी सगळ्यांना तेच सांगेल, जे क्विज ऍप मध्ये आपण लॉजिक शिकलोय, कोड शिकलोय ना, ते सेम लॉजिक आणि कोड इथे आहे. फक्त तुम्हाला असं होईल, नाही सर वेगळं असेल. काय वेगळं सांगू का? या लिंक एक्स्ट्राच्या आहेत. का लिंक एक्स्ट्रा मध्ये? का इथं सगळ्या काय आहेत? इमेजेसच आहेत. पण जो कोड क्विज ऍपला, म्हणजे तुम्हाला सांगू, नेटफ्लिक्सच्या कोडपेक्षा अवघड कोड क्विज ऍपचा होता. कारण याच्या फक्त लाईन जास्त आहेत, पण लॉजिक अजिबात नाहीये. पण त्याच्यामध्ये लॉजिक पण होतं. बघा ना, प्लसच्या बटनवर पुढे गेलो, नेक्स्ट नवीन कोड आला पाहिजे होता. इथे तसं काहीच नाही होतं. इमेज आहेत, सरकतायत पुढे पुढे. मी खेचला इकडे, खेचायला मला काउंटर प्लस प्लस नाही करावं लागत. खेचण्यासाठी मला सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू वापरावा लागतो. सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू म्हणजे काय माहिती का? एक तर तो सांगतो हॉरिझॉन्टली स्क्रोल कर किंवा व्हर्टिकल स्क्रोल कर. नेटफ्लिक्सच्या ऍपमध्ये तुम्ही काय कराल? फार फार तर स्क्रोल वर कराल किंवा साईडला कराल. समजलं? दोघांसाठी एकच विडजेट आहे, सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू. जर तुम्हाला हॉरिझॉन्टल करायचं आहे ना, तर ऍक्सिस डॉट हॉरिझॉन्टल बोलायचं. आणि जेव्हा व्हर्टिकल करायचं काहीच नाही बोलायचं, कारण बाय डिफॉल्ट. अरे कळतंय ना? समजलं? मग सांगा बरं, सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यूचा उपयोग सगळ्या ऍपमध्ये होतो, हे तुमच्या लक्षात आलंय का? अरे इंस्टाग्राम पोस्ट, इथं मग कोणी असं भ्रमत नाही ना, पोस्ट वर गेली की लगेच फोन मधनं बाहेर पडते. तुम्ही मला सांगा, मग ती जाते कुठं? तुम्हाला ढगात. अरे ही कसले आन्सर झाले? याचा अर्थ तुम्हाला कळते का? जसं जसं तुम्ही स्क्रोल करताय ना, याचा अर्थ त्याच्या खाली इमेजेस येत आहेत, लोड होते. आणि ते आपल्याला असं दिसतं इन्फायनाईट होते. जसं तुम्ही परत खाली त्याला खेचला ना, तर ते वरचं परत दिसायला लागतात की नाही इमेजेस वगैरे. याचा अर्थ त्यांनी पण सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यूची कन्सेप्ट वापरली. ठीक आहे, चला हे बघा, हा नेटफ्लिक्स. मला सांगा, एवढा मोठा लोगो घेऊन काय करायचं आहे? ठीक आहे, चला मग त्याला जरा साईज बॉक्स वगैरे देऊया. इथे दे रे, इथे छोट्या साईज मध्ये त्याला आणून ठेव. बॉक्स फिट वगैरे देऊन टाक त्याला. हाईट आणि विड्थ देऊया 50-50. ठीक आहे, लक्ष द्या रे सगळ्यांनी. आता बघा हा कुठे दिसेल आपल्याला. ठीक आहे, हे ना पॅरामीटर्स आहेत. आता मी त्याला काय बोलतो, एवढा मोठा नेटफ्लिक्स एन दिसतो का कधी? त्या कोपऱ्यात एन दिसत होता. मग बघा आता तो दिसायला लागेल. हा बघा, पण हा बघा ना कुठे दिसतोय? हा पारच गेला काशीत. त्याला काय बोलूया माहितीये का? ए बाळा थोडं खाली आहे. ठीक आहे, मग आता ह्याच्या अराउंड आपण ह्याला थोडं पॅडिंग वगैरे करूया. दे रे तिथे ऍड कर. इथून आहे ना
याला जरा खाली घेऊया, म्हणजे ती ॲप बार नाही ना ह्याच्याकडे, त्यामुळे ते थोडं खाली आणूया आपण. बघा कसं करायचं. पॅडिंगला बघा आपण काय करतोय, एज इन्सर्ट टॉप वरनं दे. हां, टॉप म्हणजे वरून स्पेस पाहिजे आणि लेफ्ट साईडने वगैरे स्पेस पाहिजे, एवढंच सांगूया त्याला. लेफ्ट साईडने थोडीशी स्पेस दे आणि वरून हां, लेफ्ट साईडने थोडी कमी, हां वरून 80. आता बघा तो खाली सरकलेला असेल, आला का खाली? अरे कळतंय का? ठीक आहे. आता जर ती मगाशी कोड दाखवला ते बघितलं असेल, इथे ना लोक होती आता अंडाकृती असे, टीव्ही शो, नाही कळते? टीव्ही शो होता, सिरीज होता, मूवीज होता, बघितलं असेल ना? जा रे स्क्रीनशॉट. आता स्क्रीनशॉट दाखव. हां, हे काय दिसतंय तुम्हाला? थांबा एक मिनिट. जवळची लोक जे क्लासला नसलेलं कोण आहे इथं तुमच्यापैकी? नवीन आहे ना? हां, मग तू सांग. हे तुला दिसतंय का? हे फक्त इथं टीव्ही शो शब्द नाही, याच्या अराउंड काहीतरी दिसतंय, लाईन्स दिसतंय ना नक्की? तुला नेमका चष्मा आहे. तुम्ही क्लासचे आहेत सगळे. तू तू पण क्लासला आहे. बरं थांबा, बाकीच्यांना दिसतंय का? हे झूम कर रे जरा अक्षय इथे. हे ना फक्त टीव्ही शो शब्द नाहीये, त्याच्या अराउंड काहीतरी दिसतंय आपल्याला गोल, असं अंडाकृती आपण असं बोलूया, ओव्हल शेप मध्ये झालंय. ते तुम्हाला आहे ना समोरून स्क्रीनवरती मे बी नाही दिसणार, पण ते पण मॅटर करतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण ते बटन आहे ना, बटन सारखाच आहे ना सध्या तरी. आपण त्याला कंटेनर बोलतोय, त्याला ऑन प्रेस आपण काही करणार नाही. सध्या आपण लॉजिक नाही लिहित नाही ना, आपण फक्त डिस्प्ले करतोय. पण ते बटन सारखं असतं. थांबा, असं टीव्ही शोवर मूवीजवर क्लिक केलं की सगळ्या मूवीज येतात, माहिती आहे ना? मग हे लॉजिक आहे ना, हे आपण नंतर शिकणार. पण आत्ता फक्त आपण याला काय बनवतोय हे तुम्हाला नोटीस झालं का? ह्याच्या शेजारी काहीतरी राऊंड आहे, सर्कल आहे. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया. आता तुम्ही मला सांगाल, सगळ्यांनी बोलूया, हा नेटफ्लिक्सचा जो लोगो होता ना, त्याच्यात एक खाली दिसतंय की शेजारी दिसतंय? आता सांगा बरं, शेजारी शेजारी असलेल्यांना आपण कशामध्ये ठेवतो? रो मध्ये ठेवतो. रो मध्ये काय असतील? हे मल्टिपल चिल्ड्रन आहेत. मग चला घे रे, त्या इमेज डॉट नेटवर्कला पण त्याला रॅप कर आणि कशामध्ये ठेवूया? रो मध्ये. बघा, याला उचलला, पहिला माणूस रोच्या आतमध्ये ठेवला, कोणाला? नेटवर्क. कुठली इमेज? नेटफ्लिक्सची इमेज आली. आता सांगा ह्याच्या शेजारी जायचंय मला, विड्थ द्यायला लागेल की हाईट द्यावी लागेल? विड्थ. शेजारी गॅप द्यायचा ना, मग साईज बॉक्स विड्थ काय देऊया? थोडीशीच जागा आहे, 10ची साईज देऊया, म्हणजे छोटासा गॅप असेल. आता मला सांगा, लक्ष द्या, आता एक कंटेनर घेऊया. काय घेऊया? कंटेनर. चला, कंटेनर म्हणजे कंटेनर कळला ना? कंटेनर थोडा चौकोनी दिसतो आपल्याला, पण आपण त्याला सर्क्युलर करू शकतो. सर्क्युलर आहे, बघितला ना तो? कर्व आहे त्याला थोडी दोन्ही साईडने. मग बघा आपण करूया याला. आधी एक काम कर, चाइल्ड टेक्स्ट सांगा पहिल्या ह्याच्यावरती नाव काय? आपण होम बोलूया. पहिल्या ह्याच्यावर होम लिही, होम. ठीक आहे, भले तिथे वेगळं असेल ना, शब्द बदललेले चालतील ना, होम, मूवीज, सिरीज आणि रिसेंटली ऍडेड असे शब्द लिहूया. असंच असतं ना लिहिलेलं? हां ठीक आहे, मग लिहा होम. याला स्टायलिंग दे थोडंसं. आता तुम्ही बघा बरं का, इथे चेंज करतोय आपण कोडमध्ये, पण तिथे दिसताना किती घाणेरडं दिसणार आहे. ते आपल्याला नीट करायचे, तर कसे चेंजेस करायचे ते मी तुम्हाला सांगतोय. बरं, तुम्हाला माहिती आहे ना टेक्स्टला ही स्टायलिंग आहे. टेक्स्ट किती साईजचा दिसावा हे किती वेळा वापरलं आहे. तुम्ही ना फक्त ना कोडमध्ये फोकस करा, तुम्हाला दिसेल दोनच गोष्टी नवीन आहेत. सगळंच्या सगळं क्विज ॲप मधलं आहे. दोनच गोष्टी नवीन आहेत त्या. ठीक आहे, बाकी सगळं क्विज ॲप मधलं आहे, लक्षात ठेवा. चला जा बरं कोडमध्ये तिकडं. हां दिसतंय का होम? पण होमला ते शेपमध्ये आलाय का? तो नाही आला. मग आपल्याला इथे काय करावं लागेल? तिकडे ॲड करावं लागेल ना गोष्टी. मग चला कंटेनरला डेकोरेशन दे रे. डेकोरेशन. आता बघा त्या होमच्या शेजारी डेकोरेशन देतोय, कळते का? बॉक्स डेकोरेशन. बॉक्स डेकोरेशन. बॉर्डर रेडियस दे. ऑल करतोय का? करा. बॉर्डर रेडियसला सर्क्युलर करून पण दिलं असतं ना तरी ठीक आहे. बॉर्डर रेडियस डॉट सर्क्युलर करून टाक 25. हां ठीक आहे, ते वरचं काढलं तरी चालेल. कलर बघूया त्याला, दे बरं तिकडे. अजून दिसतंय का इथे? नाही ना? आता कलर दे त्याला. तिथे कोणता देणार आहेस? ब्लॅक, व्हाईट काहीतरी दे. कलर व्हाईट, ब्लॅक. बघा रे काय दिसतंय? हे दिसतंय का तुम्हाला? हे सर्कलमध्ये येतंय, पण छान दिसतंय का हे? अजून नाही. तर ह्याच्यामध्येच कंटेनरमध्ये थोडंसं आपण त्याला बोलू की होमच्या शेजारी वर खाली थोडासा स्पेस ठेव. तर ह्याला पण पॅडिंग वापरलं जातं. आता इथे बघा कंटेनरच्या आतमध्ये पॅडिंग लिहूया. पॅडिंगने आपण त्याला सांगू की थोडं इकडं तिकडं सरकव त्याला. ठीक आहे, वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. वर्टिकल, हॉरिझॉन्टल
कळतात ना, उभं आडवं इकडे. चला घेऊन टाक, सिमेट्रिक घे, व्हर्टिकल जास्त दे जरा, थोडं म्हणजे छान स्पेस दिसेल. 10, 5, हां दिसलं का? ठीक आहे. अजून तुम्ही त्याला ना शेप बदलू शकता त्याचे, ठीक आहे, साईज. आता मला खरंच खरं सांगा, आता इथे जर मला नवीन नवीन गोष्टी करायच्या तर मला हाच कोड कॉपी करून फक्त मला डेटा चेंज करायचा, टेक्स्ट, का मला सेम कोड परत लिहावा लागेल का? हेच मी तुम्हाला सांगतोय. पण हा कोड तर आपण आपण आत्ता लिहिला ना. आता नोटीस करा, आता आपण काय काय केलं मी ते तुम्हाला सांगतो. हे काय आहे रे, उभं काय आहे, कॉलम. कॉलम मध्ये आधी सगळ्यात पहिलं आपल्याला रो बनवायचे, म्हणून आपण काय केलं बघा ना, सगळ्यात आलो पहिल्यांदा स्कॅफोल्ड मध्ये कॉलम आणला. हा पॅडिंग कशासाठी आणला, वरून आपल्याला स्पेस पाहिजे होती. लक्ष आहे ना सगळ्यांचं? लक्ष द्या, थोडा वेळच राहिलाय. एवढं शिकला तर एवढ्यासाठी कशाला घालवायचं. ठीक आहे, लक्ष द्या, म्हणून सांगतोय सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. आता मला सांगा, वरून स्पेस आपल्याला कशाला हवी होती सांगा? ते ना कसं होत होतं, एकदम चिकटलं होतं वरती, तर आपण त्याला काय बोललो, खाली आहे. तर खाली येण्यासाठी आपण त्याला काय बोललो, पॅडिंग. आणि त्याला सांगितलं टॉप पासून 80 गोष्टी खाली येतो, 80 डेटा खाली आण. तिथून तेवढा तो खाली आला आणि लेफ्ट साईडने 10 साईडला सरक. आता बघा बरं, कॉलम. कॉलम का, तर उभ्या गोष्टी आहेत. कॉलम मध्ये सगळ्यात आधी काय आहे, ती रो आहे. रो मध्ये पहिला आपली नेटफ्लिक्सची इमेज आहे. नेटफ्लिक्सच्या इमेजच्या शेजारी आपल्याला होम आहे. आता होमच्या शेजारी आपण टीव्ही शो देऊया, नंतर मूवीज देऊया आणि मग सिरीज देऊया. ठीक आहे, चला कॉपी कर याला. कंटेनरला कॉपी करतोय, पण मी रो मध्येच कोड लिहितोय. रो मध्ये चिल्ड्रन आहे ना, कारण रो मध्ये मल्टिपल विजेट्स आहेत. बघा चला, हा स्कॅफोल्डचा कलर ब्लॅक केलाय बरं का. आता स्कॅफोल्ड कसा होता, व्हाईट होता. जा रे जरा दाखव एकदा स्कॅफोल्डचा कलर. आता बघा इमेज मॅच होईल की नाही आता तिकडे. हा, आता इथला होम कुठं गेला, काळ्यामध्ये काळा हरवून गेला. ठीक आहे, त्याला व्हाईट करून टाकू आपण नंतर. ठीक आहे, चला. सोपं आहे यार, हे खरंच सांगतो, खूप सोपं आहे. म्हणजे असं नाही की, हां मला हे कळतंय की लॉजिक लागतंय, तर तिथे एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकावी लागते. म्हणजे जसं की डार्ट आहे, आता डार्ट शिकावी लागणार, कारण हे फ्लटर आहे. फ्लटरचं फक्त काय, हा स्ट्रक्चर आहे, पण याच्यासाठी कोड शिकावं लागणार. लॉजिक कोणी ना डायरेक्ट बसून लॉजिक नाही लिहू शकत बरं का. कोणी म्हणेल की मी चॅट जीपीटीवर आणेन, चॅट जीपीटीने दिलेलं लॉजिक तुमच्या कोडला दरवेळेस सूट होईल याची गॅरंटी नाही. कंपनी काय बोलेल, अरे मला हे व्हेरिएबल्स नको, तू व्हेरिएबल बदल. कुठे चेंज करायचं हे तर कळलं पाहिजे ना. म्हणून म्हणतोय कोड यायला पाहिजे. कोडला आहे ना शॉर्टकट नाहीये, मी खरंच सांगतोय, कोडिंगला शॉर्टकट नाहीये. चला, ह्याने कॉपी करून ठेवलाय आपल्या गोष्टी. आता फक्त आपण बघा टीव्ही शोज कर, तुला सांगतोय ते ऍड करशील. टीव्ही शोज नंतर इथे मूवीज घेऊया, मूवीज त्याच्या खाली घेऊया. थांब, एवढंच बस झालं. आधी ते दिसलं पाहिजे, नंतर त्याला बाहेर नेऊ. चला कोड दाखव इकडे. हे बघा, नेटफ्लिक्स, होम, टीव्ही शोज, मूवीज. आता इथे आणूया सिरीज. पण तुम्हाला कळतंय का, सिरीज ह्याला चिकटणार, धडकणार. आणि मग नंतर आपण रिसेंटली ऍडेड पण ऍड करू. हे दोघं ऍड करूया का, रिसेंटली ऍडेड आणि सिरीज. वेब सिरीज असतं ना ते, टीव्ही शोज कसं असतं त्याला सिरीज म्हणतात ते ऍक्च्युली. चला कॉपी करूया. रिसेंटली ऍडेड. रिसेंटली ऍडेड एक टॅब असतो, तुम्ही नोटीस केलं का? ते क्लिक केलं की ते रिसेंटच्या कुठल्या कुठल्या मूवीज ऍड केल्यात हे दाखवतं. चला बोलू नका, फक्त तुम्ही नोटीस करा यार, केवढंसं कोड आहे हा. छोटा कोड आहे का, 400 लाईनचा कोड. आणि नेटफ्लिक्स किती मोठी कंपनी आहे. तुम्हाला हेच सांगतोय, झोमॅटो, स्विगी, ड्रीम11. मी खोटं नाही सांगत, मी हात ठेवून बोलतोय ह्याच्यावरती. नीट आहे का, मी टीचर आहे, माझ्यासाठी हे देव गोष्ट आहे, बरोबर की नाही. बोर्ड आपण बोलतो ते, नीट आहे का. क्लासच्या पोरांनी ड्रीम11 एवढं हुबेहूब बनवलं होतं ना. फोन पे, ड्रीम11, इंस्टाग्राम. अरे आम्ही पण हँग होतो की एवढं हुबेहूब. ते बोले सर, फोन पे समोर ठेवला, सेम कलर बिलर सगळं फॉलो केलं. हा फोन पे आणि हा फोन पे, फक्त फरक एवढाच होता, ह्यांचा जो ओरिजिनल फोन पे आहे त्याला सर्व्हर असणार, ट्रान्झॅक्शन होणार, ह्याच्यामधनं ट्रान्झॅक्शन नाही होणार. पण टिंब तर बनवूच शकतोय. कळतंय का रे काय सांगतोय? आता तुम्ही मला सांगा बरं, एक मिनिट, जर तुम्ही एका दिवसात ते पण 3 तास पण नीट न शिकता जर एवढं तुम्हाला कळायला लागलं की ह्या गोष्टी कशा चालतायत, तर ते तर तेवढे 4-5 महिने तर शिकतच होते ना आमच्याकडे. बघा आता, चला दाखव रे तिकडे कोड. हा इथे बघा, हा धडकला का, आणि धडकलाय ना तर हा एरर आहे. हे बघा ना, असं नेटफ्लिक्सला दिसलं का धडकलेलं असं, हे स्पीड ब्रेकरवाला सिनारिओ आहे की नाही. आणि ह्याचं ना एरर बघा, एरर दाखव रे खाली. एरर दिसतो बघा, एरर मध्ये काय दिलंय, वरती जा, रेड कलर मध्ये डायरेक्टली तिकडे. तो म्हणतो की तो फ्लेक्स बाहेर चाललाय त्याच्या. हे बघा, रेंडर फ्लेक्स ओव्हरफ्लो बाय 82 पिक्सेल ऑन द राईट. तो काय बोलतोय,
82 घरांनी, म्हणजे पिक्सेल्स असतात ना UI, मी काल पण सांगितलं होतं, एक चित्र कशापासून बनतं, पिक्सेल्स पासून. आणि एक व्हिडिओ मल्टिपल पिक्चरचा बघा ना, फ्रेम पर सेकंड फास्ट केल्या तर काय बनते, एक व्हिडिओ बनतो. लक्ष आहे ना सगळ्यांचं. मग आता मला सांगा, याला एरर आहे, तुम्ही कोडमध्ये बघा. मला इथे एरर येऊ नये यासाठी मला या रोला एक रॅपर लावावं लागेल की तू स्क्रोल हो, काय हो, स्क्रोल हो. पण मला सांगा, हा व्हर्टिकल स्क्रोल करायचा की हॉरिझॉन्टल? मग आता सांगा इथे काय लागेल आपल्याला, सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू. कोणासाठी लागेल, रो साठी लागेल अख्ख्या. मग चला रो साठी ऍड करूया. कळतंय ना रे? हा, आता बघा रो साठी ऍड करूया. इथे रो आहे बघा आपली, याच्या अराउंड रॅप करूया, म्हणजे त्याच्या शेजारी रॅप करूया, त्याला रोला त्याच्या आतमध्ये ठेवूया. आता इथे बघा सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू. इथे मला सांगावं लागेल की हॉरिझॉन्टल, ऍक्सिस डॉट हॉरिझॉन्टल. बघा कसा स्क्रोल, स्क्रोलचं डिरेक्शन असतं ना, दोनच डिरेक्शन आहेत ना, काय, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. स्क्रोल डिरेक्शन ऍक्सिस डॉट हॉरिझॉन्टल. कळलंय? आता जा बरं कोडमध्ये. आता लक्ष द्या. आता बघा धडकत होता, एरर दाखवली का? स्क्रोल कर इकडे बघा, रिसेंटली ऍड. एक मिनिट थांबा, अजिबात छान नाही वाटत आहे दिसते तुमच्या चेहऱ्यावर. तुम्ही म्हणाल सर मी त्यांच्यासारखंच शिकलो, हे नको होतं मला, ते मला अवघड वाटत होतं, आता हे टिंब टिंब वाटायला लागलं एकदम. आपला हाच प्रॉब्लेम आहे. आपल्याला असं वाटतं की नेटफ्लिक्स सर त्यांनी करोडोचे लोक IITN बसून त्यांनी बनवलं असेल. अरे कोणी पण बनवू शकतं, हेच मी तुम्हाला सांगतोय. एकदा कोड जमला पाहिजे. तुम्ही मला सांगा, आता हे उभे उभे आहे की नाही, फक्त त्यांच्यात आणि ह्या कोडमध्ये फरक काय असेल, होम वरती काय करायचं ह्याचं त्यांनी लॉजिक लिहिलेलं असेल. तुम्ही जर कंपनीत गेले, तुम्हाला कंपनीने सांगितलं होम वरती मला हे दिसलं पाहिजे, तुम्ही नाही लॉजिक लिहू शकत, लिहू शकता, पण त्यासाठी तुम्हाला आधी हे शिकावं लागेल ना गोष्टी. आता मला सांगा, ही रो झाली की नाही. आता ह्याच्या खाली काय दिसत होतं तुम्ही नोटीस केलं का? त्या इमेजेस दिसत होत्या ज्या ऑटोमॅटिकली सरकत आहेत, आणि त्यालाच करौजल स्लाइडर असं म्हणतात. स्लाइडर म्हणजे काय, सरकव, ऑटोमॅटिकली सरकव. तर ऑटोमॅटिकली सरकवण्यासाठी आपल्याला त्याचा ऑप्शन ऑन करावा लागतो, नाही तर तो ऑटोमॅटिकली सरकत नाही. काही सिनारिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ते ऑटोमॅटिकली नाही सरकत, स्टॅटिक दिसतं. मग त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन्स त्याचे ऑन करावे लागतात. चला मला सांगा, मला रो मध्ये लिहायचंय की कॉलम मध्ये रोच्या खाली लिहायचंय? कॉलम मध्ये रोच्या खाली लिहायचंय. चला मग लिहूया. जा रे. आता तुम्हाला एक विचारतो प्रश्न, जी स्क्रीन दिसते, आपण कॉलम मध्ये ऍड करत गेलो तर खाली जाऊन पण त्या स्क्रीनला धडकणार की नाही, तेव्हा पण एरर येणार. मग आपल्याला तेव्हा काय वापरावं लागेल, सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू. पण आता कोणासाठी वापरावं लागेल, कॉलमसाठी. आणि त्याला काय सांगावं लागेल, व्हर्टिकली स्क्रोल हो. पण व्हर्टिकल बाय डिफॉल्ट असते. त्या सिनारिओमध्ये आपल्याला तिथे ऍक्सिस डॉट व्हर्टिकल द्यावं लागेल का? नाही द्यावं लागणार. ठीक आहे, नको करू आता, नंतर आपण एरर आलं की बघूया. चला लिहा. बघा आता तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती सांगतो. हा करौजल स्लाइडर काय असतो, हा काय म्हणतो माहिती आहे का, तू मला आहे ना एक लिस्ट दे पिक्चरची, इमेजेसची, मी तुला ते स्लाइड करून देईन. तुम्ही म्हणाल सर पण ते कोड दिसताना, म्हणजे ते दिसताना किती भारी दिसते, त्याचा कोड एवढा सोपा कसा काय? मी तुम्हाला सांगू, हे काम आपलं सोपं कोणी केलं, फ्लटरने केलं. फ्लटर काय बोलतोय, तुला कळतंय ना तुला काय वापरायचंय. मग आता तुम्हाला सांगतोय, फ्लटरच्या लायब्ररीमध्ये करौजल स्लाइडर डायरेक्टली नाहीये, आपल्याला त्याला बाहेरनं डाउनलोड करावा लागतो. काय करावं लागणार? म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये मी मुद्दाम अशी गोष्ट शिकवतोय जी फ्लटरमध्ये बाय डिफॉल्ट नाहीये, ती बाहेरून आणावी लागते, जेणेकरून तुम्हाला डिपेंडन्सी ऍड कशा करायच्या हे कळणार आहेत. मग चला आपण एक काम करूया, इथे लिह रे करौजल स्लाइडर, तो एरर देईल बघा इथे. हे बघा इथे लिहूया कोड आधी त्याचा. बघा हा याला एरर देतोय. एरर का देतोय, तर तो बोलतोय हा विडजेट माझ्याकडे नाहीये. मग आपल्याला आता हा विडजेट फ्लटरमध्ये क्विक फिक्सने पण नाही येणार, कारण तो फ्लटरकडे पण नाहीये. फ्लटर काय म्हणतो माहिती का, तू इंटरनेटवरनं त्याला मागव. मग इंटरनेटवरनं मागवायचंय तर फ्लटरचे पॅकेजेस आहे ना त्यांच्या साईटवर असतात. मग ते कसे बघायचे ते तुम्हाला दाखवतो, जा रे तिकडे. बघा हे लक्ष द्या, हे महत्वाचा पार्ट आहे, कारण तुम्ही हेच शिकणार आहात पुढे जाऊन. बघा आता इथे एंटर कर, इथे जा करौजल स्लाइड किंवा फ्लटरचे पॅकेजला जा, फ्लटर पॅकेजेस. पब आपण बोलतो ना पब, तसं यांचं pub.dev आहे, म्हणजे जिथे सगळ्या गोष्टी असतात, खजाना असतो. चला आता इथे सर्च करूया, ही कुठली साईट आहे बघा ना, ही फ्लटरची साईट आहे. ही डार्ट दिसला का, डार्टचा लोगो आहे, डार्टचा लोगो. फ्लटरचा लोगो कसा आहे, पंख. ठीक आहे, चला एंटर. आता नोटीस करा, हा बघा हा दिसतोय, ह्याच्यावर क्लिक केलं. ऐका, हे पॅकेज आहे. आता मी इथनं ह्याला कॉपी करतोय, बघा इथं कॉपीचा सिम्बॉल आहे, कॉपी केला. आता मला ह्याला कोडमध्ये पाहिजे, तर इथनं कॉपी केलेलं आता कुठे पेस्ट करायचं ते दाखवतो. जा बरं कोडमध्ये,
हे बघा इथे pubspec.yaml नावाची एक फाईल आहे. याच्यामध्ये डिपेंडन्सी आहेत. डिपेंडन्सीज मध्ये काय असतं माहिती आहे का, बाहेरून काय आणतोय ना ते डिपेंडन्सी मध्ये ठेव. मग बघा बरं, डिपेंडन्सी मध्ये ठेवूया. ठेवला. आता एक काम करूया, आता कोड मध्ये जाऊ. pubspec.yaml बंद कर. आता ह्याला ना मी कर्सर घेऊन जातो आणि क्विक फिक्सला देतो. नोटीस करा. आता इथे जा बरं, क्विक फिक्स. आता आहे ना, हे बघा हे पॅकेज आत्ता दिसायला लागले. आधी हे पॅकेज दिसत नसणार आहे, कारण जेव्हा मी बाहेरून घेऊन येतो तेव्हा ते दिसायला लागलं. आता एंटर कर. आता बघा वर जा, स्क्रोल कर एकदम. इथे दिसलं स्लायडर, दिसला का? मला सांगा, हा फ्लटरच्या फ्रेमवर्कमध्ये बाय डिफॉल्ट होता का? मी फ्लटरच्या साईटला गेलो, तिकडून पॅकेजचं त्यांचं पूल आहे, पॅकेजचा पूल आहे, त्याच्यातनं मी काय बोललो, मला तो स्लायडर पाहिजे. तो बोला ओके घेऊन जा. मी बघा ना, कॉपी करण्याची पद्धत किती सोपी आहे. कॉपी केलं, माझ्या ॲपमध्ये आलो, कोडमध्ये आलो आणि pubspec.yaml फाईलमध्ये डिपेंडन्सीज नावाचं एक लाईन होती, त्याच्या खाली फक्त पेस्ट केलं. डायरेक्टली त्यांनी कॉपी करून आणलं. अरे कळतंय का? दोन पद्धती असतात कॉपी करून आणायचं, किंवा इथेच येऊन कमांड पण टाकू शकता. फ्लटर पब ॲड pub.devच होतं ना, फ्लटर पब ॲड, आणि त्याच्या पुढे त्या ह्याचं नाव देऊन टाकायचं. आता तुम्हाला दिसेल काय करतं. तुम्ही नोटीस करा, हे ॲड केलं तरी त्याला एरर आहे, कारण त्याला आहे ना काही पॅरामीटर मला कंपल्सरी द्यावे लागतात. मग काय पॅरामीटर द्यायचे बघा. हा बोलतो मला 2 पॅरामीटर दे. एक आयटम, बघा तुम्हीच, मी मनाने नाही सांगत आहे, आयटम्स म्हणजे ते वाला नाही, ठीक आहे. काय चित्र तुला दाखवायचे, काय इमेजेस तुला इथे दाखवायच्या स्लायडरमध्ये ते, आणि मला ऑप्शन्स दे की तुला त्याच्यामधले इमेज पुढे आलेली पाहिजे का, त्याचं ड्युरेशन तुला काही सेट करायचे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑप्शन्समध्ये देता येतात. ठीक आहे. चला हे लक्ष द्या, मागे सगळ्यांनी लक्ष द्या, फोन वगैरे बघू नका, थोडा वेळच राहिलाय. ठीक आहे. आता बघा या आयटम्समध्ये ना आपण ऍड करूया. मला सांगा इथे ना आपल्याला काय द्यावं लागेल, इमेजची लिस्ट द्यावी लागेल. मग आपण एक काम करूया, लिस्ट ऑफ इमेजेस ना आपण ऑलरेडी ठेवल्यात, म्हणजे इंटरनेटवरच्याच इमेज आहेत ना त्या इमेज बघितल्या का तुम्ही, ते फोटो आहेत, फोटो फक्त. ठीक आहे. त्या आपण बनवल्यात का, नाही, नेटवरच्या इमेज आहे. मग ते काय करूया, वरती लिस्टमध्ये ते ऍड कर ना, इमेज लिस्ट. किती इमेज आहेत टोटल बघा इथे 4. ठीक आहे. या कॉपी कर, इथं आणल्यात का तू ऑलरेडी. हां बघा, करोजल इमेज लिस्ट, याच्यामध्ये पहिली इमेज आहे ना ती डॅमसेलची आहे. डॅमसेल ते दिसलं ना तिथे, सिरीज मूवी काहीतरी असेल. मग आता हा पुढचा आहे एक्स्ट्रॅक्शन, जुमानजी, दिसतंय ना नक्की. मग हे सगळ्या मूवीजच्या लिंक आहेत. जर तुम्ही मूवीजच्या म्हणजे त्या पेजच्या इमेजेसच्या, आता ही लिस्ट आहे, आता मी ही लिस्ट आहे ना तिथे वाचतो. बघा कशी वाचायची लिस्ट, जा बरं खाली. हे आपण वरती थांबा, हे लिस्टमध्ये ठेवलंय. हे मगाशी मी तुम्हाला दाखवलं कसं ठेवतात. क्विज ॲपमध्ये काय ठेवलं होतं लिस्टमध्ये, क्वेश्चन्स ठेवले होते. पण डायरेक्ट क्वेश्चन ठेवले होते का मॅपमध्ये ठेवले होते, मॅपमध्ये ठेवले होते. इथं डायरेक्ट का ठेवले, कारण आपल्याला एक्स्ट्राचा डेटा आत्ता सध्या नकोय, फक्त आपल्याला इमेज पाहिजे. कळलं ना. मग चला लिहि रे कोड पटपट तिथे. कंटेनर का वापरतोय माहिती का, जी इमेज येईल ना ती छान अशी दिसली पाहिजे ना, नाहीतर कसं पण वाकडे तिकडे नको दिसायला. आपण एका कंटेनरमध्ये छान अशी दिसेल, त्याला कव वगैरे शेजारून जरा देऊया, डेकोरेशन वगैरे करूया. हे तुम्ही करू शकता. आता सांगा, नेटवर्क इमेज कळतंय का, नेटवर्क इमेज माहिती आहे ना, इमेज.network वाला सिनारिओ, तसा याच्याकडे काय आहे, नेटवर्क इमेज. हा इथून मला सांगा, माझ्या लिस्टमधनं पहिली इमेज वाच. ही लिस्ट कुठे आहे सांगा, वरती ठेवली ना आता, त्याच्यातनं पहिली इमेज वाच. आपण एक काम करूया, हळूहळू जाऊया. एक काम कर रे, जेवढा कोड होईल ना .to लिस्ट कर, नाही तर तो तुला ठीक आहे कर. ऍड कर. आता हे मल्टिपल बघा ना गोष्टी आहेत. ठीक आहे. चला इथे डेटा का चेंज करतोय, 0 1 2 का, नवीन नाहीतर सेमच ठेवलं तर काय होईल, ते डॅम सेलचीच इमेज 4 वेळा दिसेल आपल्याला. अरे हे तेच सेम करतात, सेम. फक्त आपल्याला आता कळलं पाहिजे की लिस्ट किती महत्वाचं. हा लिस्ट आहे ना, हा कलेक्शनचा पार्ट आहे. ऐकलं असेल ना कलेक्शन नावाची कन्सेप्ट असते त्याचं. बघा आता थांबा, जा बरं कोडमध्ये, त्याला रन कर. नोटीस करा इथे दिसतंय का तुम्हाला, हा सरकत पहिलाच माणूस आहे की नाही, हा सरकत नाहीये इकडे तिकडे. इवन तुम्ही नोटीस केलं का, अर्ध दिसतं इकडचं आणि इकडची इमेज. अरे नेटफ्लिक्सवर बघा ना, एक मध्ये असतो, अर्धी इकडची इमेज दिसते, अर्धी इकडची इमेज दिसते. पण हा ऑटोमॅटिकली स्लाइड होतोय का, ह्याला कशासाठी बोलवलं आपण स्लाइडरला, ऑटोमॅटिकली स्लाइड करण्यासाठी. मग आपल्याला त्याला ऑप्शन्समध्ये सांगावं लागेल की तू स्लाइड हो. मग जा रे तिथे एनेबल करतो ऑप्शन.
कर्सर घेऊन जा ना, तिथे ऑप्शन दिसेल ते. बरं ठीक आहे. ऍस्पेक्ट रेशो म्हणजे काय असतं माहिती आहे का, एक इमेज आणि बाकीच्या कशा दिसल्या पाहिजेत, अर्ध्या अर्ध्या तुटक्या तुटक्या दिसल्या पाहिजेत ना, मग आपण त्याला रेशो पण देऊ शकतो. 8/10. ऑटो प्ले. ऑटो प्ले म्हणजे कळलं का? ऑटो प्ले बाय डिफॉल्ट काय असेल, फॉल्स असेल. त्याला आपण काय केला, ट्रू केला. व्ह्यू पोर्ट फ्रॅक्शन म्हणजे ते कसं दिसणार, आता ते तुम्हाला कळेलच. 0.6. चला जा तिथे एक एक ना ऍड करत जा असं मी म्हणतोय. ठीक आहे, काय एकदम फास्ट झालं नाही तर ते. ऍस्पेक्ट रेशो ठेव, ऑटो प्ले पण ठेव आता. पण तुम्ही नोटीस करा, हे आणि ते सेम नाही दिसत आहे. हे सरकतंय आता ऑटोमॅटिकली, पण तिथे एक पुढे येत होता, इथे पुढे येतोय का? याची साईज आणि या शेजारची साईज सेमच आहे. ए अरे थांबा, कळतंय ना? मला सांगा, हे सरकवण्यासाठी आपण खरंच काही लॉजिक लिहित नाहीच आहे. त्याला फक्त काय बोलला, तुला सरकवायचंय, करवजल स्लायडर वापर. कळलं? म्हणजे आपल्याला फ्लटरमध्ये हे शिकायचं असतं, कुठल्या कामासाठी कुठला विडजेट वापरायचा आहे. मग आता नोटीस करा, हे कळलंय. आता ह्याला आहे ना, ह्याला कर रे पुढे जरा. तो जरा गॅप ठेवायला लागेल आपल्याला, किंवा राहू दे, चल त्याला. हां, दिसतंय का? एनलार्ज सेंटर पेज म्हणजे काय असेल आता, याचा अर्थ काय? जे समोर असेल त्याला मोठं कर. ठीक आहे, बघा आता आलो इथे. झालंय का? वाटतंय का असं? बघा ना, बाकीच्यांपेक्षा गेला साईडला, हा जरा मोठा झाला. हे छोटे दिसत आहेत, शेजारी दिसते ना, याचा रेशो जरा हे कर ना थोडं, म्हणजे जरा ते जास्त दिसेल असं. 0.6 दिसला आता. आता वाटायला लागलंय त्यांच्यासारखं. ठीक आहे, पण अजून पण बघा ना, या इमेजचा कव वगैरे नाहीये. एक काम करे, जरा डेकोरेशन दे तिथे, त्या कंटेनरलाच दे साईडून थोडं डेकोरेशन देऊ. आले झाले ना आता. हेच होता मेन पार्ट मी बोललो ना. आणि आता फक्त डॉट शिकायचे. ते डॉट इंडिकेटर, तो नाही का पुढे आला की तो डॉट हायलाइट होतो, पुढे आला की हायलाइट होतो. ठीक आहे, चला एक मिनिट थांबा. मला काय म्हणायचंय, फ्लटरमध्ये असं केलं ना त्यांनी फक्त सगळं लिहून ठेवलंय ऑलरेडी. आपल्याला फक्त काय वापरायचं ते फक्त साचे भरतोय आपण. तुम्हाला कळलं का? एवढं सोपं कोड आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, पुढे जाऊन एक प्रॉब्लेम होणार आहे. AI बोलतात नाही, AI येणार आहे. तर AI ला कळणार ना ऑटोमॅटिकली काय कोड घ्यायचा आहे. म्हणजे ही डेंजरस गोष्ट आहेत बरं का. आपल्याला वाटतंय फास्टर डेव्हलपमेंट, अरे फास्टरला आपली डबल कोटमध्ये लागते. तुम्हाला कळेल, जॉब जाईल ना, म्हणजे आधी लागू द्या, तिथनं पुढे विचार करू. ठीक आहे, आता ऑलरेडी एवढं किस्से आहेत कॉलेजमध्ये. चला घे चल. हे बघा, ह्याला कव वगैरे आलेला दिसला का आता? थोडं छान केलं ह्याला. आता जरा वाटायला लागला हा त्याच्यासारखा. ठीक आहे, हे लक्षात आलंय ना? मग ह्याला तुम्ही कमी जास्त अजून थोडा मोठा उठा करायचा असेल तर या ऑप्शन्समध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागतील. बस कळलंय? आता एक काम करूया, आता ते डॉट ऍड करायचे. तर डॉट ह्याच्या शेजारी नाहीत, ह्याच्या खाली आहेत ना. मग सांगा बरं, कॉलममध्ये ऍड करावे लागतील. मग चला कर ऍड. आता त्याचं नाव आहे डॉट इंडिकेटर. तो पण फ्लटरमध्ये नाहीये, तो आपल्याला काय करावं लागेल, मागवावा लागेल. मग मागवून कुठे ठेवायचा? pubspec.yaml नावाची फाईल आहे, त्याच्या डिपेंडन्सीमध्ये ऍड करायचा. ठीक आहे, चलो. बाकीचं आहे ना, ते लिस्ट व्ह्यू वगैरेचं ना पटपट लिही. आणि कारण ते त्या कोडमध्ये जास्त लॉजिक नाही. ते मॅप वगैरे तुम्हाला माहिती आहे की माहिती आहे ना, की व्हॅल्यू पेअर. तर ते डायरेक्ट आपण पटपट दाखवूया. हे इथपर्यंत 2 पॉईंट आहेत जे खूप महत्वाचे आहेत, की हे तुम्हाला कळले पाहिजेत. आता बघा ना, ह्याने आणून कुठे ठेवतोय बघा ना. आधी हा ठेवला होता, हा होता का आधीपासून? आपण आणून ठेवला. त्याच्याच खाली बघा ना काय ठेवला, डॉट इंडिकेटर. म्हणजे हा फ्लटरमध्ये आधीपासून होता का? नाही. फ्लटर काय बोलतोय, मी एका ठिकाणी साठा करून ठेवलाय, तुला जसं जशा गोष्टी लागतील तू इथनं उचलून आणून ठेव, विनाकारण इथे गर्दी कशाला. कळतंय ना? हां, चला मग आता बघा, त्याला डॉटचा काउंट द्यावा लागतो. किती काउंट असेल, जेवढं आपल्या लिस्टमध्ये पिक्चरची लिस्ट आहे तेवढे डॉट माहिती आहे ना. जर लिस्टमध्ये 10 मूवीज आहेत तर हे डॉट किती असतील, 10 असतील. इंस्टाग्रामवरती स्क्रोल करता तेव्हा 1/10, 2/10, 3/10 दिसतं ना, का 1च दिसतं 5व्या स्लाईडला पण. कळतंय ना? हेच लॉजिक असे वापरले जातात. चला इथून ना तुम्ही डायरेक्ट हार्ड कोडेड काउंट लिहिला तरी चालेल, किंवा तो लिस्ट मधला डॉट करून काउंट, लिस्टचं लेंथ. ठीक आहे, तसंच कर रे, इमेज लेंथ. त्याचं नाव बघ काय आहे लिस्टचं त्या. हां ठीक आहे, म्हणजे आता त्या इमेज लिस्टमध्ये जेवढी लेंथ आहे ना तेवढी तो दाखवेल.
बोलू नका. इथे दिसतंय आता, पण अजून हा डॉट बघा ना, इकडे सरकत नाहीये. सरकतोय का? पण डॉट तर आले ना. हा, ही छान गोष्ट आहे. ठीक आहे, आता सरकूया त्याला. सरक इकडे तिकडे. चला, पोझिशन त्याची आता सांगतोय आपण. कुठली पोझिशन असेल माहिती आहे का, त्या लिस्ट मधली जर इमेज जी आहे ना इंडेक्स, त्यानुसार याची पोझिशन सेट करू शकतो आपण. देतो का व्हेरिएबल एक व्हेरिएबल घेऊया, करंट इंडेक्स. मूवी इंडेक्स का करंट इंडेक्स, राहू दे. ठीक आहे. हां, करंट मूवी इंडेक्स. चला वापरूया इथे. पोझिशन .2 आता नोटीस करा, जा बरं तिकडे. इथे नोटीस करा आता, होतोय का चेंज? अरे होते का? एवढे कमी लोक का नाही बोलतायत? पण बाकीच्यांना चेंज होताना दिसतंय. याचा अर्थ होतोय बघा ना. काय चेंज होतंय माहिती आहे? जा, चला पॅरामीटर ऍड कर त्याला. ऑन पेज चेंज, त्याचा करंट इंडेक्स ऍड कर. प्लस प्लस करायला लागेल ना. तो करंट मूवी इंडेक्स आहे ना, इथे प्लस प्लस करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, ऍड एक एक नाही वाढव इंडेक्स. गुड. सेट स्टेट का लिहितोय? तो कधी पिछा नाही सोडणार आपला. ठीक आहे, हे बघा, पहिला मूवी येईल आता डॅमसेल, तेव्हा तो पहिल्याला आला. दुसरा आला, दुसरा. तिसरा आला, तिसरा. आता हेच तुम्हाला सांगतो, हेच नेटफ्लिक्स करते. हे असे ॲप्लिकेशन असतात, त्याच्यातनं वापरते. आता तुम्हाला सांगू का, एवढाच पार्ट अवघड होता. आता ह्याच्या पुढचा पार्ट जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल. एक चित्र आहे आणि त्याच्या खाली त्या मूवीचं नाव आहे. मग ही इमेज आणि त्याच्या खाली त्याचं काय असेल, मूवी नेम, म्हणजे हे दोन्ही मिळून मॅप झाला. मग आपण काय करूया, एक मॅप वरती बघूया. जा रे, लिही पटपट आता. आणि लिस्ट व्ह्यू बिल्डर वापरशील ना, डायरेक्ट पटपट दाखवते. हे बघा, थांबा. पहिला सिनारिओ काय होता, कंटिन्यू वॉचिंग. काय रे हा, लिस्ट ऑफ मॅप. म्हणजे ही लिस्ट आहे, पण त्याच्यामध्ये बघा ना, मूवीची इमेज आहे आणि मूवीचं नाव आहे. मूवीची इमेज, मूवीचं नाव. किती वेळा असेल असं हे? जेवढ्या वेळा तुम्ही 4-5 वेळा द्याल ना, तेवढ्या वेळा असेल. मग तुम्हाला फक्त तो स्क्रोल करता आला पाहिजे साईडला. आता तुम्ही मला सांगा, साईडला स्क्रोल करायचा कोणाला बोलवावं लागेल? सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू. कळलं? चला ऍड कर रे पटपट आता. आता बघा, फक्त कोड बघा, कारण दोन्ही कोड सेमच आहेत. त्याच्या खाली पण काय, फक्त कंटिन्यू वॉचिंगच्या इथं फक्त काय पॉप्युलर मूवीज आहे आणि बाकीचा कोड तर सेमच आहे. ठीक आहे, चलो आता झालंय, आता काही लोड नाही. पण तुम्ही मला सांगाल, स्लायडरवाला सिनारिओ कळाला का तुम्हाला? स्लायडर कळाला? स्लायडर मला सांगा खरं खरं, आपण आपल्या लॉजिकने स्लाइड करतच नाहीये. कोण करतंय? फ्लटरचा फ्रेमवर्क करताय. आता तुम्ही मग बोलाल, सर मग ते नेटफ्लिक्सवाले वगैरे, ते पण कुठला तरी फ्रेमवर्कचाच वापर करून बनवले ना त्यांनी ऍप्लिकेशन. तिथं ते ऑटोमॅटिकली स्क्रोल होत आहे. त्यांनी ते पण कोड लिहत नाहीये एवढा मोठा. लक्षात आलं का? हे समजलं तुम्हाला? आता ऍप्लिकेशन पटपट लिहि रे जरा. बघा इथे, नोटीस करा फक्त. हे सगळं जे लिहितोय ना तो, बरं थांबा, कॉलमला ओळखता नक्की ना? कॉलम काय करेल सांगा? एका खाली एक देईल. आता ह्याने कॉलमच्या आतमध्ये परत कॉलम का आणला माहिती आहे का? कंटिन्यू वॉचिंग वरती आहे, नंतर इमेजची लिस्ट आहे आणि त्याच्या खाली काय, इमेजचं त्या नाव आहे, मूवीचं नाव. म्हणजे बघा ना, पॉप्युलर मूवीज किंवा कंटिन्यू वॉचिंग, इमेज आणि त्याचं नाव, हे तिघं पण कॉलम मध्ये आहेत की नाही का? म्हणून ते कॉलम मध्ये लिहितो. आता लिस्ट व्ह्यू बिल्डर नावाचा एक माणूस आहे. लिस्टला तो काय म्हणतो, सगळी लिस्ट वाच आणि पटापट पटापट डिस्प्ले कर. याच्यासाठी काय वापरलं जातं? लिस्ट व्ह्यू बिल्डर वापरला जातो. तुम्हाला याचं आउटपुट कळेल ना, तेव्हा तुम्हाला दिसेल की अच्छा अच्छा, त्याने काय केलंय, त्या मॅप मधनं फक्त इमेजेस आणल्या आणि सरळ सरळ साईडला दाखवतोय. पण आता एक लक्षात ठेवा, हा एरर देणार आपल्याला. एरर देणार का सांगा? इमेजेस अशा शेजारी शेजारी ठेवल्या तर फोनला धडकणार ना. मग आपल्याला त्याला काय सांगावं लागेल? स्लाइड कर. कळलं का? जेव्हा धडकणार ना, तिथे लगेच पिवळी आणि ती ब्लॅक पट्ट्या येतात स्पीड ब्रेकरवाल्या. ठीक आहे, काळ्या पांढऱ्या असतात तिकडे, पण ह्या तसल्याच पट्ट्या आहेत. ठीक आहे, मूवीचं नाव तिथे प्रिंट करतोय आता तो. बघा, इमेज, त्याच्या खाली काय असेल, मूवीचं नाव असेल. खूप डेकोरेशन नको करूस. ए,
काय त्या असं शेजारून काय नाही दिसलं, फक्त बॉक्स दिसले तरी इनफ आहे ना, ते फक्त शेजारी रंगरंगोटी किती करू शकतात. तसे ना तुम्हाला सांगतो ह्याला 40 50 पॅरामीटर असतात. सावली पाडायचे का, हो लगेच शॅडो, कळलं का. अरे खूप एवढे पॅरामीटर आहे ना, म्हणून तुम्हाला सांगतोय नीट आहे का. आता मी कन्क्लूड करायला लागतो आणि हा त्याचं कोड तिथे लिहित जाईल, कारण सेमच कोड आहे, काही लॉजिक नाहीये. नीट आहे का, तुम्हाला सांगतोय. अँड्रॉइडमध्ये किती लोकांनी ऍप्लिकेशन एखादं तरी बनवलंय. अँड्रॉइडचं ऍप्लिकेशन, फ्लटरमध्ये नाही बोलत आहे, अँड्रॉइडचं. अँड्रॉइड स्टुडिओ वापरून हात वर करा, चला ताट हात वर करा. एवढी लोक आहेत क्लासमध्ये. आता मी तुम्हाला एक सांगतोय, तुम्ही नीट लक्ष द्या, तुम्हाला माहिती आहे थोडंफार म्हणून. तुम्हाला माहिती आहे का, हा जो यूआयचा सेट आहे, जे रेंडरिंग होतंय ना, ते अँड्रॉइडपेक्षा फ्लटरमध्ये रिच रेंडरिंग होतं. हे तुम्ही नोटीस केलेलं असेल. अँड्रॉइडचा यूआय तुम्ही बघा आणि फ्लटरचा यूआय बघा, याच्यामधला लुक अँड फील आणि अँड्रॉइड मधला लुक अँड फील वेगळा आहे. आणि भारी गोष्ट ही पण सांगतोय, फ्लटर आणि अँड्रॉइड दोन्ही एकाच कंपनीचं आहे, गुगल. आता मी तुम्हाला सांगतो, प्रश्न विचारतो. अँड्रॉइड जुनं आहे, फ्लटर मार्केटमध्ये काही गोष्टी कॅप्चर करण्यासाठी आणलंय, तर गुगल अँड्रॉइड प्रमोट करेल आता की फ्लटरला प्रमोट करेल? लक्षात आलंय. त्यामुळे आणि त्यांनी म्हणून त्याच्यामध्ये एआयचा सपोर्ट आणलाय. अँड्रॉइडच्या साईडला अजून एआयचा सपोर्ट नाही, तुम्हाला स्वतःहून ते एआयच्या सपोर्टचे कोड लिहावे लागतात. पण फ्लटरमध्ये डायरेक्ट पॅकेजेस आणलेत एआय साठी. तुम्ही लक्षात घ्या, कुठल्या दिशेने गुगल फिरतंय ना, गुगल माहिती आहे ना, त्याला सगळ्या जगाला डॉमिनेट करायचं असतं, सगळ्या सेक्टरमध्ये पुढे राहायचं असतं त्यांना. गुगल सगळ्या सेक्टरमध्ये, तुम्ही नोटीस केलेलं असेल, मायक्रोसॉफ्टकडे ज्या गोष्टी आहेत त्या गुगलकडे आहेच आहे, तिकडे ॲपलकडे ज्या गोष्टी आहेत गुगलचा फोन जरी फेल झाले, गुगल फेल झाले ना, पिक्सेल खूप लय नाही चालला, ॲपलला बीट केलं नाही केलं. मार्केट व्हॅल्यू नुसार सॅमसंग सगळ्यात टॉपला आहे, कळतंय ना, सॅमसंग डॉमिनेट करते. पण गुगल बघा ना, त्या म्हणजे शानी लोक पण एखाद्या एरियात फेल होऊ शकतात ना. अजून एक फेल एरिया सांगतो गुगलचा, नीट ऐका. अँग्युलर जेएस किती लोकांनी ऐकलंय? अँग्युलर जेएसचा ओनर गुगल आहे. आता तुम्हाला सांगतो, अँग्युलर जेएस 2014-15 पर्यंत एवढं पॉप्युलर होतं ना, रिॲक्ट आलं, रिॲक्ट. आणि रिॲक्टने त्यांनी, रिॲक्टवाल्यांनी, म्हणजे रिॲक्ट कोणाचं आहे सांगा, मी काल सांगितलं, फेसबुक, मेटा, मार्क झुकरबर्ग, कळते का. मग रिॲक्ट आलं, रिॲक्टने काय केलं माहिती का, ह्यांनाच बघून बऱ्याचशा गोष्टी सोप्या करायचा ट्राय केला. मग लोकांना रिॲक्ट आवडायला लागलं, कारण इझी होतं. मग त्यांनी रिॲक्ट बघितलं, मग लोकांना वाटलं अँग्युलरचा क्राऊड हळूहळू रिॲक्टकडे पसरायला लागला. आणि रिॲक्टने 3-4 वर्षात एवढं मार्केट कॅप्चर केलं. आता तुम्हाला मार्केटमध्ये जेवढे पण जॉब दिसतील ना वेब डेव्हलपमेंटचे, तेवढे रिॲक्ट जेएस मध्ये जास्त आहेत. हे तुम्ही नोटीस करा. रिॲक्ट कोणाचं आहे? त्यांचं. मग त्यांनी काय केलं, रिॲक्ट नेटिव्ह आणलं. तो बदला गुगलला घ्यायचाच होता, की आमच्या अँग्युलरला साईडलाईन केलाय, तर आम्ही पण आलो पाहिजे. रिॲक्ट नेटिव्ह पिक्चर मध्ये आलं. फ्लटर असलं आणलंय ना, तुम्ही बघाल ना, फ्लटरमध्ये एवढे चेंजेस केले जात आहेत ना, एवढे ॲप्लिकेशन्स बनवले जात आहेत आता फ्लटरमध्ये. कारण गुगल आहे ना, फ्लटर स्वतः प्रमोट करते, कारण त्यांना माहिती आहे की रिॲक्ट नेटिव्हला बसवायचं ना, तर फ्लटर एकमेव आहे. म्हणून त्यांनी इंजिन लेवलला एवढे चेंज केलेत ना, की लो लेवलचा कोड आपण बोलतो ना, ऑप्टिमायझेशन, ते इथं द्यायचा ट्राय केला. मी जे तुम्हाला ट्री सांगितलं ना, ते एकदम डिटेलमध्ये जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की अरे खरंच ऑप्टिमायझेशनचा विचार यांनी केलेला एवढ्या भारी लेवलला, जे अँड्रॉइडमध्ये पण नव्हतं त्यांच्या. कळलं का. म्हणून ते सपोर्ट करतात. आणि एआय आलंय ना, यांनी डोकं काय लावलं, सगळी लोक एआयच्या रेसमध्ये लागले. मग त्यांनी काय केलं, एआयचे पॅकेजेसच डायरेक्ट इंट्रोड्यूस करायचा ट्राय केला फ्लटरच्या आतमध्ये. तुम्हाला बाहेरून पॅकेज नाही आणावं लागणार. आता कसं आपण काय केलं बघितलं ना, तिथंच त्यांच्या पबमध्ये पॅकेज होतं, आपल्याला पाहिजे त्याला आपण उचलला, आपल्या डिपेंडन्सीमध्ये ठेवला. तसंच एआय होणार आहे. कळलं. आय होप तुम्हाला काही गोष्टी कळलेल्या असेल. तर आपण इथे येऊया फायनल गोष्टीवरती. तुम्ही नोटीस करा, ह्या तिघांकडे नोटीस करा, 1, 2 आणि 3 हे एका कॉलममध्ये आहेत की नाही, पण ह्यांची मिळून इथे रो आहे की नाही एक. कळलं का. हे दोघं रो मध्ये आहेत. आता मला सांगा, इकडे सरकवायचंय मला, सरकव जरा इकडे, दिसतोय. पण आधी जर ह्याने इथे सिंगल चाइल्ड स्क्रोल व्हील लावला असेल की नाही, नसतं लावला तर काय झालं, इथे एरर आला असतं ना. मग तिथे बघूया ह्याच्या कोडमध्ये जाऊन की सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू त्यांनी कुठे लिहिलाय बघा बरं. जा रे त्या कॉलमच्या बाहेर. बाहेर लिहिलंय का, लिस्ट व्ह्यूला लिहिलंय. हां, इथे नोटीस करा, दिसतंय का. लिस्ट व्ह्यूच्या आतमध्येच त्याने काय केलंय, स्क्रोल डिरेक्शन, कुठल्या साईडला स्क्रोल कर बोलतोय, हॉरिझॉन्टल साईड. आता तुम्ही मला सांगा, ही इमेज जरा या साईडला घे रे, जरा या साईडला घे, इकडे, म्हणजे हे इम्युलेटरच इकडे घे. मला सांगा, हे 3 आणि ह्याच्या खालचे 3 स्क्रोल कर, या दोघांमध्ये काय फरक दिसतोय, फक्त चित्र बदललेत, कोड
सेम आहे बघा ना, हे कंटिन्यू वॉचिंग कंटिन्यू वॉचिंग. मूवीजचे फोटोज बदलत गेले, नावं बदलत गेली, कोड तर सेमच आहे. मग आता प्रश्न विचारतो एक, नीट आहे का? याच्या खाली हा आहे म्हणजे एका कॉलम मध्ये, ह्या विडजेटच्या खाली हा दुसरा कॉलम मध्ये रो असणार आहे. हा समजला ना? कॉलम, कॉलम मध्ये कॉलम आहेत, परत रो आहे, कॉलम आहे, कॉलम मध्ये कॉलम आहे, परत रो आहे. म्हणजे तुम्हाला समजत असेल ना? आता थोडं बघा बरं, वरती धडकलाय की नाही? अरे स्क्रोल केला वरती, आता खाली खेच रे याला, खाली खेचला, हा अर्धा खाली गेलाय ना, ह्याला पण एरर आला असता कारण हा धडकतोय ना, तर एरर येतो. म्हणून ह्याला बाहेर रॅप करताना ह्यानी सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू लिहू शकतो. कळलं? जा बरं, सगळ्यात पहिला टॉपचा कोड तुम्ही बघा. सगळ्यात पहिला कॉलम आहे ना, कॉलमच्या बाहेर बघा ना कोण आहे. तो बाहेरचा सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू कोणासाठी लिहिला असेल त्याने? वर्टिकल आपण जो धडकतो त्याला एकदा कमेंट कर रे, तो काढून टाक जरा, रिमूव्ह कर विडजेट. एकदा बघूया, चला चेक करूया कोडमध्ये. पट्टी काय एरर आला एकदा बोला? सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू नाही, हा इमेज इथे धडकते, पिक्सेल धडकतात, पिक्सेल ओव्हरफ्लो होत आहेत. वाचली ना मगाशी एरर? रेंडर फ्लेक्स सांगितलं ना, ओव्हरफ्लो होते बाई, एवढ्या पिक्सेलने तो ओव्हरफ्लो होतोय. मग आता हे मला काढायचं, तर मी तिथे गेलो, जा तिथे परत एकदा ह्याला रॅप करूया. रॅप म्हणजे याच्या बाहेर सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू लावूया. चला मग सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यू आला, कोड रन करूया, स्क्रोल व्हायला लागला, एरर गेला. तुम्हाला कळतंय केवढं सोपं होत आहे. पण थांबा, आता प्रामाणिकपणे सांगायचं एक गोष्ट, ठीक आहे? तुम्हाला एक नोटीस झालेलं असेल ना गोष्ट, तर तुम्हाला कळलं असेल याचा UI दिसायला अवघड आहे, पण याच्यामध्ये लॉजिक नाहीये. आपण सगळं थर्ड पार्टी गोष्टींवरती डिपेंड होतो, जे फ्लटरने आपल्याला दिलं, त्याचे इतर पॅकेजेस, त्याच्याकडनं आपण डेटा घेऊन आलो. इथे आपण काही लॉजिक लिहिलंय का रे? इव्हन तुम्हाला माहिती आहे का, त्या लिस्टमधनं सर्कव वगैरे हे पण आपल्याला करावं नाही लागलंय. पण क्विज ॲपमध्ये तुम्ही बघितला का, क्वेश्चन ऑटोमॅटिकली सरकला का? आपण काय केलं? बटन प्रेस वरती नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चनला जात होतो. आपण कॅल्क्युलेशन केलं, इथं काय कॅल्क्युलेशन केले का? नाही. तर मला सांगा, UI दिसताना जर आता कोणी तिसराच माणूस आला इथे आणि त्याला आपण क्विज ॲपचा आणि ह्याचा UI दाखवला, तर तो कौतुक नेटफ्लिक्सचं करेल. पण मी खरंच सांगतोय, जो कोडर आहे ना त्याला कळेल लॉजिक त्याचं हिथं भारी होते, इथं नाही. म्हणून जे सुंदर असतं ना ते दरवेळेसच फायद्याचं असेल याची गॅरंटी नाहीये. ठीक आहे, कळले? आय होप तुम्हाला सेमिनार गेला असेल डोकं. काय नका वाजू, काय नका वाजू. ठीक आहे, बरं तुमच्यासाठी एक सूचना म्हणजे बरेचसे लोक विचारतात की बॅच वगैरेच्या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला कळेलच जर तुम्ही कोड वेबला फॉलो करत असाल तर. आत्ताच मी काही सांगत नाही गोष्टी, पण काही लोकांनी मला डायरेक्टली तिकडे विचारलंय, त्यांच्यासाठी मी सांगितलंय. तुम्हाला जर सगळी डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल की कधी कधी बॅच असणार आहे, काय असणार आहे, या फक्त एक लक्षात ठेवा, ह्या अशा बॅचेस आहेत ना, फ्रेमवर्क ज्या इन्क्युबेटरच्या अंडर बॅच होतात ना, त्याचे जॉब आम्ही देतो. ज्या कोर्टवेब अंडर बॅचेस होतात त्या कोर सब्जेक्ट असतात, जावा, पायथन वगैरे, CCPP या कोर सब्जेक्ट आहे. याला डायरेक्ट जॉब अवेलेबल नाहीये, त्यासाठी तुम्हाला अजून गोष्टी शिकाव्या लागतात. पण जे इन्क्युबेटरमध्ये आम्ही शिकवतो ना, हे डायरेक्ट कंपनी लेवलचं कोडिंग आहे. इथून डायरेक्ट आम्हाला स्वतःहून पुण्याच्या बाहेरच्या फ्लटरच्या कंपन्या आम्हाला स्वतःहून अप्रोच करतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आम्ही जे पहिले पास आउट असतात ना त्यांना आम्ही प्रायोरिटी देतो जॉब लावून देण्यासाठी. मग जे 4th इयरला असतात त्यांना, आणि त्या तोपर्यंत नीट ऐका, सेकंड इयर थर्ड इयर वाल्यांसाठी एक गोष्ट सांगतो, तुम्ही स्वतःहून जॉब शोधू शकता और फ्रीलान्सिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात लिंक्डइनवरनं. तुम्ही लिंक्डइनला फक्त जे बनवताय ना ते लिंक्डइनला टाकायचं, तुमचं पेज आहे ना त्या लोकांपर्यंत पोहोचतं. कोणी टाकलं ना मला फ्लटर डेव्हलपर पाहिजे, तुमच्या गोष्टी रेकमेंड केल्या जातात तिथे, तुम्हाला मेसेजेस येतील की माझ्याबरोबर काम करशील का, मला हे ॲप बनवून पाहिजे. आणि मी तुम्हाला एवढं नक्की सांगतोय, क्लासमध्ये जे शिकवलं जातं, तुम्ही कुठल्याही फ्लटरच्या कंपनीचा इंटरव्ह्यू द्या, याच्या बाहेरचा एकही प्रश्न विचारला जाणार नाही. एकही प्रश्न. तुम्ही म्हणाल किती अवघड ॲप असेल तरी आम्हाला बनवता येईल, कसलंही ॲप असो तुम्हाला बनवता येऊ शकतं. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही 2 दिवस माझ्यासोबत होते, आपण असं बोलूया 7 तास माझ्यासोबत आहे तुम्ही. 7 तासात जर मी तुम्हाला कळल्यासारखं वाटण्यासारखं जर शिकवू शकतो ना, तर तो टाइम स्पॅन बघा जे आमच्यासोबत असतात. आमच्या बॅचेस असं तुम्हाला वाटत असेल की अरे लेंदी असतात, एवढं शिकवतो, पण आम्ही सगळं डिटेलमध्ये शिकवतो. तुम्ही कोणाकडनं तरी ऐकलं तर असेल ना, ज्यांनी तुम्हाला सांगितलं असेल, तुम्ही बघितलं असेल. आता तुम्ही मला सांगा, खरं खरं बोलायचं, तुम्ही फ्लटर बद्दल बरंच काही बोलू शकता, एवढं तर 2 दिवसात ना तुम्हाला कळालंय. भले तुम्ही डोळे बंद करून, किंवा आपण असं बोलूया की कोड डायरेक्ट स्वतःहून नाही लिहू शकत, हे मलाही मान्य आहे. कारण 1-2 आम्ही तुम्हाला काय वाटतं, हे मी काल शिकून आज शिकवलं का?
आम्हाला पण काहीतरी कितीतरी वर्ष लागले तेव्हा आम्ही शिकलो. पण मी तुम्हाला माहिती सांगतो भारी. हा अक्षय आमच्याकडचा फ्लटर डेव्हलपर आहे आणि हा माझा स्टुडंट आहे. 2017 साली माझ्या ज्या पहिल्या बॅचेस होत्या ना, माझ्या कंपनीमध्ये जेवढी लोकं काम करतात ते सगळे माझे स्टुडंट आहेत. ठीक आहे, नीट ऐका. आता हा माझ्याबरोबर 2017ला होता. त्यानंतर 2017 सालीच फ्लटर आले, तुम्हाला माहिती आहे. नंतर 18-19ला हा पासआउट झाला. त्याला मी म्हटलं, "तू माझ्यासोबत काम कर. मी कंपनी उभी करतोय, तर तू माझ्यासोबत काम कर." तो आधी एम्प्लॉयी म्हणून माझ्याबरोबर कामाला लागला. तो सुरुवातीला आमचं कोटवेबचं ॲप बनवत हाच लीड करत होता. ते त्याने Androidमध्ये बनवलं. जसं फ्लटर 2017ला आलं, 19 सालापासून त्याने फ्लटरमध्ये काम करायला सुरुवात केली. 19-20 पासून. गेली 4-5 वर्ष तो फ्लटरमध्येच काम करतोय आणि जे कोटवेबचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसतंय ते अक्षयने एकट्याने बनवलंय. तुम्ही इमॅजिन करा. तो सगळ्या गोष्टी लीड करत होता, सगळं. तुम्ही त्याला डोळे झाकून विचारू शकता इथं काय कोड लिहिलाय. कारण की ना आमच्याकडे हेच शिकवण आहे. म्हणजे कुणाचा कोड उचलून स्वतःचा नाही सांगायचा. किती गोष्टींमध्ये दुसऱ्याची मदत घेणार. काही ठिकाणी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. माझं वाक्यरचना जरी चुकीचे असले, तरी हे मराठीतलं वाक्य आहे. ठीक आहे. कोड आहे ना स्वतःहून करा. दुसऱ्याच्या गोष्टी घेऊन स्वतःच्या गोष्टी म्हणून सांगू नका. म्हणून मी तुम्हाला सांगतोय कोटवेबचं डिझाइन पासून सगळं आम्ही विचार करतो. रादर कोटवेबचं अख्खं ॲप फ्लटरमध्ये बनवलंय. जे तुम्ही ॲप्लिकेशन वापरताय. पण ते एज्युकेशनल ॲप आहे. त्याच्यामध्ये ॲनिमेशन वगैरे दिले जात नाहीत. पण असले ॲप्लिकेशन असतात त्याच्यात ॲनिमेशन दिलं जातं. तुमच्या माहितीसाठी सांगतोय 2 बॅच आपल्या फ्लटरच्या कंप्लीट झाल्यात ना, ती लोकं आजही त्यांना कंपनीत जो डाऊट येतो ना, ते सगळ्यात पहिला फोन आम्हालाच करतात, की "सर इथे अडकलंय. हे सगळ्या गोष्टी आम्हाला सॉल्व्ह करून द्या." लॅपटॉप घेऊन येतात. ही आमची टीम आता हे प्रज्वल आणि तो राहुल हे टीम आता ज्युनियर लोकं ॲड झालेत. पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय, हे माझ्या कंपनीतले जेवढी पण लोकं आहेत. तुम्हाला असं वाटत असेल ना, हे एम्प्लॉयी यांना पगार किती? ते एम्प्लॉयी नाही आहेत. ते आता कंपनीमध्ये पार्टनर आहेत. ठीक आहे. मी उठ-सूट कुठल्याही माणसाला पार्टनर कशाला बनवेल तुम्ही इमॅजिन करा. हे तर माझ्याकडे आत्ता मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी शिकायला होते. तरी पण ते माझ्या कंपनीमध्ये पार्टनर आहेत. कसे काय असेल? कारण मला माहिती आहे का, माणसं ओळखायला जास्त वेळ लागत नाही. हे डेव्हलपर आहेत, हे कोडर आहेत. तुम्ही कोणाला पण भेटा. कोणी शॉर्टकट नाही मानणार. सगळ्यांची विचारसरणी ना माझ्यासारखीच आहे. त्यांचं काय म्हणायचं? ते तुम्हाला डायरेक्ट सांगेल, "अय शॉर्टकट नको मारू बाई, टाइप कर. कॉपी नको करू, टाइप कर." हे तुम्हाला सारखं तेच बोलत असेल, कारण ते इथनं शिकलेत आणि तुम्हाला कळत असेल ना, एवढं तर नक्की आहे. माझं एक स्वप्न मी तुम्हाला ऑलरेडी जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे. नऱ्याला IIT बनवायचं आहे. नऱ्याला IIT बनवायचं आहे. मी बोलताना असं बोलतो, खूप लोकांना ते मस्करी वाटतं. तुम्ही पण इथेच आहात. पुण्यातच जॉब कराल IT मध्ये. फार तर बँगलोरला असेल. तुम्ही नोटीस कराल या 2-3 वर्षामध्ये नरे कोडिंगच्या दृष्टीने बदललेला दिसेल आणि ते फक्त कोटवेबमुळे असेल. हे मी तुम्हाला 100% सांगतो. कारण मी असा माणूस आहे ना, मी कधी शॉर्टकट नाही मारला. मी तुम्हाला इंटरनल सांगू शकतो फ्लटरच्या एंडपर्यंत कोड कुठे फिरतोय आतमध्ये, इंजिनपर्यंत कोड कसा जातोय. रादर ते पिक्सेल दिसतात ना इथे चित्र, ते कशामुळे दिसतात हे पण मी तुम्हाला लाईन अँड लाईन सांगू शकतो. कारण याचसाठी दिवस-रात्र मेहनत केली. आम्ही काल शिकून आज शिकवलेलं नाहीये. आम्ही एवढे वर्ष मेहनत करतो. आता AI एवढ्या दिवसापासून येतोय. मी गेल्या 2, 2.5, 3 वर्षापासून AI, LLM वगैरे ह्या मॉड्यूलवरती स्वतः अभ्यास करतोय. जेणेकरून मला माहिती आहे उद्या 3-4 वर्षांनी जग जरी बदललेलं असेल ना, आपल्या स्टुडंटसाठी आपण आयडल असू. कारण नुसतं बोलून गोष्टी होत नाहीत, त्याच्यासाठी मेहनत लागते. मी तुम्हाला एवढंच सांगतोय, ऐका. क्लासमध्ये शॉर्टकट मारला जात नाही. तुम्हाला जर एखादा मित्र सांगेल, एवढं तर नक्की बोलेल, की शिकवतं भारी रे, पण खूप मोठ्या गोष्टी असतात, खूप जास्त वेळ चालतात गोष्टी, एकदम डिटेलमध्ये असतं. मी तुम्हाला सांगतोय, सचिन तेंडुलकर सारखा एवढा महान खेळाडू जेव्हा रिटायर होताना त्याने स्पीच दिलं होतं, तेव्हा तो बोलला होता, "तुम्ही जगामध्ये सक्सेसफुल व्हा ना, पण सक्सेसफुल होताना एक विचार करा, तुम्ही त्यासाठी कधी शॉर्टकट नाही ना मारला. शॉर्टकट मारू नका. इथे शॉर्टकट नका मारू, कारण हे लाँग कट आहे. हे लाँग कट तुम्ही जेव्हा वापराल ना, तेव्हाच आहे ना पुढे. मी तुम्हाला सांगतोय AI येऊ द्या ना, तरी तुमची कंपनी तुम्हाला काढणार नाही. का माहिती आहे का? त्यांना माहिती आहे हा माणसाकडे एवढं नॉलेज आहे, 2-3 गोष्टी याला येत आहेत, हा आपल्यासाठी उपयोगी आहे. कंपनी बंद पडली ना, तरी कंपनीचे फाउंडर काय करतात माहिती आहे का? थोड्याफार लोकांना घेऊन नवीन कंपन्या सुरू करतात. हे तुम्ही नोटीस केलेलं असेल. कंपनीचे फाउंडर काही दुसऱ्या कंपनीमध्ये कामाला नाही जात. हे नोटीस करा. ते असं नाही म्हणत, "याला ही बंद पडली." त्यांच्याकडे बॅकअप असतो. बंद कंपनी आपल्यासाठी होते, त्यांच्यासाठी नाही. त्यांच्याकडे पैसे असतात. मग ते काय करतात, जी चांगली लोकं आहेत त्यांना घेतात आणि त्यांच्यावर नवीन कंपनी काढतात. इनएव्हिटेबल बना, अशी लोकं बना ना, त्या फाउंडरने तुमच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. राव मी नवीन कंपनी काढेल ना, ह्याला नक्की अप्रोच करेल, कारण हा खतरनाक व्यक्ती होता. हे त्याच्या पुढे चाटुगिरी करून होत नाही. मी परत सांगतोय, त्याच्या कंपनीला सावरता तुम्हाला आलं पाहिजे. आणि मी एवढं पण नक्की सांगतोय, तुम्ही 100 कंपन्या बदला, मला काही वाईट नाही वाटणार. पण जर कंपनी तुम्हाला पार्टनर म्हणून घेत असेल ना, तर ती कंपनी मोठी कशी होईल याचा विचार करा.
हे माझं वाक्य नीट लक्षात घ्या. तुम्ही बोलू शकता, एखाद्या कंपनीला जा, स्टार्टअपमध्ये काम करा, स्टार्टअपमध्येच तुम्हाला हा चान्स भेटू शकतो की ती लोक तुम्हाला ऑफर देऊ शकतील. आपल्या क्लासचे स्टुडंट, मी अभय पाटीलचं नाव घेतलं, त्याचा मित्र इथं काल मला भेटला होता, तो आज आला, तो आलाय ना, अभय पाटील त्याचा मित्र आहे. तुम्ही अभय पाटील झील कॉलेजचा पोरगा आहे, त्याला कॅम्पसमधनं कंपनी नाही लागले कॉलेजमधनं, तो फ्लटरमध्ये प्लेस झालाय, त्याला 10 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे. पण त्याच्या कंपनीच्या मालकाने त्याला काय बोलला माहितीये का, त्याने 2-3 CEO सोबत बोलताना इतर कंपनीचे प्रोजेक्ट होते, त्याचा मालक अडखळत होता, पण ह्याला कोड येत होता, तर ह्याने सांगितलं इथे ऑप्टिमायझेशन आहे, ह्या गोष्टी. ते समोरची लोक एवढी इम्प्रेस झाली ना, यांच्या कंपनींना जास्त प्रोजेक्ट मिळायला लागले. त्या मालकाने 2-3 वेळा ऑब्झर्व केलं आणि तो त्याला काय बोलला माहिती का, माझ्या कंपनीला मी CEO आणि मी एकटाच कंपनी सांभाळतोय, तू माझ्या कंपनीचा CTO म्हणून उभा राहशील का? आणि CTO म्हणजे चीफ टेक्निकल ऑफिसर असतो, ज्याच्या अंडर पूर्ण टेक्निकल गोष्टींचं काम. त्या अभयला फक्त एक्सपिरियन्स 10 महिन्यांचा आहे, तो आत्ता पास झालाय मागच्या वर्षी. मी परत एकदा सांगतोय, कॅम्पसवर डिपेंड राहू नका, ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यू द्या. रिसेशन फिसेशन सारखी गोष्ट नसते, नॉलेज पाहिजे, नॉलेज. ठीक आहे, नॉलेज. कोडिंग ज्याला येते ना त्याच्यासाठी रिसेशन नाही. तुम्हाला कोडिंग येते ना, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला जॉब देतो, पण तुम्हाला कोडिंग यायला पाहिजे म्हणजे असलं नका टॉक इज चीप, शो मी द कोड. मग अशी वाक्य सांगितलं, कोणाचं वाक्य, लायनस टॉर्व्हाल्ड, टॉक इज चीप, शो मी द कोड. हे सगळंच्या सगळं लाईन अँड लाईन आम्ही तुम्हाला शिकवू शकतोय ना 2 दिवसात, पण कारण हे आम्ही याच्या मागे खूप दिवस मेहनत केलेली असते, कितीतरी वर्ष याच्यामध्ये मागे काम केलंय, म्हणून इंटरनल माहिती आहे. तुम्ही ना कुठलाही क्लास बघा, खूप लोकांकडनं तुम्ही ऐकलं असेल, एवढा क्राऊड असतो, कळतं कसं, जे जावाला आहेत त्यांना विचारा, ते जे शिकतात. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही जो माझ्याकडे कोर्स इथे कराल ना, IITN कडे पण कुठे पण करा, जगातला किती पण बेस्ट शिक्षक आणू द्या, मी तुमचा कॉन्फिडन्स असा दाखवेल ना, समोरचा माणूस फिक्का पडणार. तो तुमच्या नॉलेजला तोडच नाही देऊ शकत. खुर्चीला खुर्ची लावून बसू द्या, तुमचे मामा मामी कोणी पण IT मध्ये असू द्या, तुम्ही काही शिकलात ना, त्यांना बोलायचा प्रश्न विचार. तुम्ही तुमच्या मामा मामींना पण शिकू शकता की याच्या आतमध्ये हे होतं, JVM असं चालतं. CCPP मध्ये, अरे CCPP एवढं लो लेवल लँग्वेज आहे, जे आता CPPच्या बॅचला आहे त्यांना विचारा. CPP दिसताना वेगळं दिसतं, आत वेगळ्या गोष्टी चालतात, आणि आपण त्या लेवलला शिकवतो. आपल्या क्लासचं नाव कोर टू वेब आहे. कोरचा अर्थ होतो गाभा. लो लेवलपासून हाय लेवलपर्यंत मी सगळं शिकवू शकतो, पण एवढंच लक्षात घ्या, काल वाचून आज शिकवणारी लोक आम्ही नाहीये. तुम्हाला दिसत असेल, आम्ही एवढे एज जास्त नसलेलीच लोक आहेत तिथे, सगळे यंग, बऱ्याचशा लोकांना वाटतं, पण मी तुम्हाला सांगतोय, किती पण एक्सपिरियन्स माणूस समोर आणून ठेवा, तो आहे, आम्ही आहे, बिंदास. एवढे वर्ष कंपनी चालवतोय, 10 वर्ष आम्ही कोड करतोय, बडबड नाही केली. एवढे दिवस घरी, तुम्हाला माहिती आहे का, आधी जेवढ्या घरात मी राहत होतो ना मुंबईला, त्याच्यापेक्षा डबल लेवलचा सेटअप माझ्या घरात आहे, माझ्या एकट्यासाठीचा. तुम्ही इमॅजिन करा, परिस्थिती बदलते पण मेहनत लागते. मी तुम्हाला असंच नाही सांगत आहे, मला आयुष्यामध्ये माझ्या गावातली, माझ्या घरातली पोरगी इथे बसले, मी तुम्हाला सांगतोय, माझ्याकडे 2 व्हीलर सुद्धा नव्हती या गोष्टी घ्यायला, तुम्हाला सांगतोय. पण ही मेहनत, कोडिंग, सरस्वतीची पूजा करा, लक्ष्मी सोबत येतच असणार आहे. वाक्य लक्षात ठेवा, सरस्वतीची पूजा करा, ही सरस्वती अभ्यास करा, लक्ष्मी ऑटोमॅटिकली येईल. आज नाही, उद्या नाही, एका वर्षाने तुमचं नशीब पालटणार. पण इथे शॉर्टकट नका मारू, फालतूगिरी नका करू, की नाही का मी कसं बसं ChatGPT वरनं कोड घेऊन माझा कोड, प्रोजेक्ट उचलले जातात. पण तुम्ही कोर्टवेबचे स्टुडंट बघा, प्रोजेक्ट आम्ही करून घेतो. एक प्रोजेक्ट मी तुम्हाला परत सांगतोय, एक प्रोजेक्ट सुद्धा आम्ही स्वतःहून कधीच कोणाला दिला नाहीये की हा प्रोजेक्ट घ्या आणि दाखव. नाही, आमचं म्हणणं काय, तू ये, आमचा सुपर एक्सचा प्रोग्राम असतो, आणि सुपर एक्स मध्ये तुम्ही स्वतः प्रोजेक्ट बनवता. तुमचा विषय किती पण अवघड असू द्या, आमच्यापेक्षा अवघड विषय तुम्ही काय विचार करणार. मी तुम्हाला सरळ सिरियसली सांगतोय, काही लोकांना माझं वाक्य भाषा चुकीची वाटू शकते, पण मी तुम्हाला सांगतोय, चांगले बोलणारी लोक आहे ना, तीच आहेत जे 45,000 रुपये क्लासचे घेतात आणि तुम्हाला फेक कॉल करतात. बाहेर बघितलं असेल, तुम्हाला मी कधी लिहून देत नाही की मी तुला प्लेसमेंट देईल, पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगतोय की जे फ्लटर किंवा इन्क्युबेटर्समध्ये ज्या बॅचेस आहेत ना, तिथले पासआउट लोकांचे जॉबची गॅरंटी आमचीच असते. आम्हीच जॉब देतो त्यांना, पण आम्ही त्या जॉबचा 1 रुपया पण घेत नाही ना. आम्ही कुठल्या कंपनीला बोलतो की तू ह्या पोराकडनं पहिला 1 पगार घे, पैसे घे. माझं नेटवर्क गेल्या 10 वर्षामध्ये एवढं छान बनलंय की मी तुम्हाला कुठल्याही पुण्यातल्या कंपनीसाठीचे कुठल्याही कंपनीची माहिती, तुम्हाला वाटलं ना इंटरव्ह्यूला चाललंय, मला ह्या कंपनीचे क्वेश्चन पाहिजेत, मी तुम्हाला सांगू शकतो, कारण आपले स्टुडंट आता इंटरव्ह्यूवर आहेत. 2018 साली शिकलेली पोरं आपल्याच पोरांचे इंटरव्ह्यू घेतात, मग त्यांना दिसतं साऊंड नॉलेज ऑफ JVM लिहिलंय. तर आपल्या पोरांच्या रेझ्युमेमध्ये असतं, रेझ्युमेमध्ये JVM आर्किटेक्चर. समोरच्या इंटरव्ह्यूला कळून जातं, ते विचारतं पण की तुला JVM येते, मग त्याला फ्लोवरनं कळतं की हे शशीकडे शिकले. मग तुम्हाला हेच सांगतोय, कॉलेज कंपन्यामध्ये कुठेही बघा, याच गोष्टी आहेत. मी अतिशयोक्ती नाही करत आहे कुठल्या गोष्टीची, पण एवढं नक्की आहे, हे नॉलेज मिळवण्यासाठी खूप मेहनत केली.
पण हेच मला तुम्हाला सांगायचं आहे, व्यवस्थित काम करा. फ्रीलान्सिंगमध्ये आज फ्लटर डेव्हलपमेंटला खूप मागणी आहे, तुम्ही त्याचा विचार करू शकता. आय होप तुम्हाला सेमिनारमधल्या गोष्टी कळल्यासारख्या तरी वाटल्या असतील. मी कधीच खोटं नाही बोलणार, मी 100% सांगतोय. मी कळलं म्हटलं म्हणजे मी तुमच्या मनामध्ये पेरतोय की तुला कळलंय, कळलंयच बोल. तुम्हाला कळल्यासारखं वाटलंय, पण तुम्हाला मला एवढंच पोचवायचंय, तुम्हाला फ्लो कळलाय, फ्लटर कसं चालतं, फ्लो कळलाय, फ्लटर कसं चालतं, गोष्टी कळल्यात. थँक्यू सो मच. 2 दिवस तुम्ही वेळ दिला, आमच्याकडनं ऐकून घेतलं. थँक्यू सो मच. भेटूया पुढे कधीतरी. मंडे, ट्यूजडे आणि वेनसडे दुपारी 2 ते संध्याकाळी 7 मध्ये कधीही या तुम्ही. तुम्ही लॅपटॉप घेऊन या, तुम्हाला इन्स्टॉलेशन वगैरे हे रन करायचं असेल तर. ठीक आहे, चलो.